टेन्सवरती तुम्हाला प्रश्न विचारताना सगळ्यात पहिला मुद्दा, वाक्यात V3 आणि V+ing जर नसेल तर तो कोणता तरी साधा काळ असतो. बाळांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, वाक्यात ING असल्याशिवाय चालू काळ होणार नाही आणि वाक्यात V3 असल्याशिवाय तुमचा पूर्ण काळ होणार नाही. म्हणजे तुम्ही जर विचार जर केला बारकाईनं तर तुमच्या वाक्यामध्ये ING असेल तर चालू काळ होऊ शकतो आणि V3 असेल तर पूर्ण काळ होऊ शकतो. याच्या पलीकडे काहीच नाही, लक्षात घ्या. म्हणून इथं वाक्यात जर ING आणि V3 नाही तर तुमचा तो साधा काळ आहे. मग सिंपल प्रेझेंट जर म्हणलं तर सिंपल प्रेझेंटवरती तुम्हाला एकतर V1 असेल वाक्यामध्ये किंवा एकतर V+S/S असेल. आणि जर सिंपल पास्ट म्हणलं तर V2 असेल सिंपल पास्ट. आणि शॅल विल नंतर जर V1 आला तर सिंपल फ्युचर असेल. मग आता या ठिकाणी मी तुम्हाला 3 काळ सांगितलेत, 1 नंबर, 2 नंबर आणि 3 नंबर. तर तुम्ही मला काय करायचं, मला वाक्याचा काळ ओळखून दाखवायचा. ठीक आहे. आता मला सांगा, द एलिफंट गॉट अँग्री. या ठिकाणी जर तुम्ही जर पाहिलं तर याच्यापैकी किती नंबरचं उत्तर आहे? कारण काळ ओळखायला जवळजवळ 18 प्रश्न आहेत तुमच्या परीक्षेमध्ये. 18 प्रश्न काळ ओळखायला येतं. 18 प्रश्न काळ ओळखायला येतं. किती? तुमचे सिंपल पास्ट इथं 2 नंबरचं आहे. V2 इथं झालं. V2 सुरुवात केली आपण, फक्त हा झाला 2 नंबरचा काळ. प्रिन्सिपल वर्क्स व्हेरी हार्ड, इथं वर्क्स आहे. उत्तर सांगायचं पटकन, लवकर सांगायचं. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे देअर विल बी हेवी रेन. आता शॅल आणि विल म्हणलं तर साहजिकच फ्युचर टेन्स आहे. शॅल आणि विल म्हणलं तर मग या ठिकाणी इथं V1 आहे. शॅल विल नंतर V1 असेल तर कोणता काळ आहे सांगा तुमचा? हा झाला तुमचा 2 नंबरचा, हा झाला तुमचा 1 नंबरचा आणि हा झाला तुमचा 3 नंबरचा काळ. कोणता? साधा भविष्यकाळ. तर बाळांनो, मी तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो. काळ ओळखायला जर तुम्हाला जर 20-22 प्रश्न जर असतील तर तुम्ही काळ ओळखायला शिका अगोदर. तुमचा 1 किंवा 2 मार्क जायला नको आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हेल्पिंग वर्ब आणि V+ing. ING असेल तर चालू काळ होईल, ING नसेल तर चालू काळ होण्याचं काही कारणच नाही. पहिली गोष्ट, तुम्ही म्हणूच नका चालू काळ. ING नसेल तर तुमचा काळ चालू काळ होणारच नाही ना. दुसरा मुद्दा आहे V3 या ठिकाणी पूर्ण काळ. आणि सगळ्यात महत्त्वाची एक वाईट गोष्ट तुम्हाला सांगतो, विद्यार्थ्यांना हे सुद्धा माहिती नसतं की V3च्या आधी नेमकं काय असतं. बाळांनो, V3च्या पूर्वी ॲक्टिव्ह वॉइसमध्ये कधी पण टू हॅव स्वरूप असतं, टू हॅव. आणि हे टू हॅव नंतर कधी पण V3 असतं. आणि हा प्रश्न, हे 2 प्रश्न विचारले TCSने. टू हॅवच्या रूपानंतर नेहमी V3 असतं, म्हणजे हॅव, हॅज आणि हॅड नंतर V3 असतं. दुसरी गोष्ट, INGच्या अगोदर तुम्हाला नेहमी टू बी स्वरूप दिसतं. टू बी स्वरूप म्हणजेच काय? ॲम इज आर वॉज वेअर. ठीक आहे. आणि जर भावाचक सहाय्यक क्रियापद असेल तर ॲम इज आर वॉज वेअरचं बी मध्ये रूपांतर होत असतं. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, वाक्यात ING आणि V3 आणि V+ing असेल, ING आणि जर वाक्यात ING आणि V3 जर असेल आणि वाक्यात हेल्पिंग वर्बच नसेल तर तो शब्द तुमच्या वाक्याचं क्रियापद नसतो. तो एकतर नाम असेल किंवा एकतर विशेषण असेल. म्हणजे तुम्हाला सहाय्यकारी क्रियापदाशिवाय ING आणि V3 वापरता येत नाही. हा मुद्दा क्लिअर झाला. मग आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला या ठिकाणी प्रश्न म्हणजे वाक्याचा काळ ओळखताना तुम्ही डाव्या हाताने सुरुवात करा. मग डाव्या हाताने सुरुवात केली की पहिला जो शब्द येईल तुमचा क्रियावाचक तो तुमचा मुख्य काळ ठरवेल आणि इकडं जे बाकीचे येतात ते उपकाळ ठरवतील. उपकाळ. ठीक आहे, उपकाळ ठरवतील. मग आता या ठिकाणी पहा, ॲज इट इज अ लॉंग मीटिंग आय विल हॅव प्रिपेअर्ड माय नोट्स इन ॲडव्हान्स. आता तुमच्या TCSचे प्रश्न आहेत सगळे पूर्णपणे. आता मी फक्त त्याला कॉम्पॅक्ट मॅटरमध्ये बसून तुमच्यासमोर मांडतोय. मग या ठिकाणी वाक्यात आहे विल, म्हणजेच वाक्याचा काळ भविष्यकाळ आहे. त्यानंतर हॅव आणि हे प्रिपेअर्ड आहे. मग हे भविष्यकाळ ठरल्यानंतर तुमचा परत वर्तमान काळ ठरला नाही. तुम्हाला की मग हॅवचा वर्तमान काळ द्यायचा का? बिलकुल नाही. हॅवचा वर्तमान काळ ठरवण्याचं काही कारण असेल तुम्हाला, कारण या ठिकाणी हॅव इथं मुख्य काळ ठरल्यानंतर हे फक्त याला पूर्णत्व देण्यासाठी आले. मग या ठिकाणी हे V3 आहे, म्हणजे हॅव, हॅज, हॅड नंतर तुमचं काय येणार सांगा? V3 येणार. म्हणजेच V3 तुमचा काळ कोणता आहे सांगा? पूर्ण काळ. म्हणजेच V3 पूर्ण काळ, ING चालू काळ. मग भविष्यकाळ ठरल्यानंतर हॅव तुमच्या काळावरती प्रभाव दाखवू शकत नाही, कारण या ठिकाणी V3 साठी याला इथे घेतलेलं आहे. म्हणजेच हा वाक्याचा काळ कोणता आहे सांगा? पूर्ण भविष्यकाळ आहे, म्हणजे याला फ्युचर परफेक्ट म्हणायचं. फ्युचर परफेक्ट. बिल हॅज बीन गोईंग फॉर मॉर्निंग वॉक एव्हरी डे. आता बिल हॅज बीन गोईंग फॉर मॉर्निंग वॉक एव्हरी डे, जर आता या ठिकाणी हे जे वाक्य, हे वाक्य तसं चुकीचं आहे. मग या ठिकाणी तुम्हाला एव्हरी डे जर मी खोडून जर दिलं आणि फक्त मी तुम्हाला काय सांगितलं,
आता हे वाक्य चुकीचं का होतं हे तुम्हाला नंतर मी सांगतोच आहे. हे मी ओपन जर केलं तर एव्हरीडे वाक्याची काय सांगा, वाक्यामध्ये ती काय सांगा आवृत्ती आहे आणि सवय येते. नियमित घडणारी घटना साध्या वर्तमान काळात असते. मग इथं मी हे खोडलं आणि आता या वाक्याचा काळ मी जर तुम्हाला विचारला, मग हे दोन प्रकारे तुम्हाला उत्तर सांगतो मी. पहिली गोष्ट हे फाइंड द करेक्ट द सेंटेन्ससाठी पण येईल आणि वाक्याचा काळ ओळखायला पण येईल. आता हे जर इथून काढलं तर वाक्याचा काळ हॅज कोणता काळ आहे सांगा, हॅजचा काळ आहे प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट एकदा प्रेझेंट ठरला की त्या ठिकाणी ING साठी तुम्हाला बिन घ्यावं लागले, बाकीचे विशेष नाही काही. मग या ठिकाणी हे गोईंग आहे, चालू काळ आहे. मग या ठिकाणी कंटिन्युअस आणि हे V3 इथं V3 आहे आणि V3चा काळ कोणता आहे सांगा, मग परफेक्ट आहे. मग प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजेच वाक्यामध्ये तुम्हाला जे 22 वाक्य विचारलेत त्यामध्ये वाक्याचा काळ अशा प्रकारे तुम्हाला ओळखायला विचारलाय. ओके ठीक आहे. आता अगोदर आपण काळाचं घेऊया, कारण काळावरती तुम्हाला 2 प्रश्न येतात. कंप्लीट 2 प्रश्न आहेत तुम्हाला काळावरती. त्याच्यानंतर मग बाकी आपण कॉम्प्रिहेन्शन पॅराजंबल वगैरे सगळं सिक्वेन्स वाईज मी घेतलेलं आहे पूर्णपणे. त्यानंतर आय हॅड बीन मीटिंग द प्रिस्ट एव्हरी डे. आता एव्हरी फ्रायडे परत या ठिकाणी एक चूक आहे. मग या ठिकाणी एव्हरी फ्रायडे जर म्हणलं तर वाक्याचा काळ कोणता पाहिजे सांगा, तुमचा साधा वर्तमान काळ पाहिजे. कारण का एव्हरी फ्रायडे जर म्हणलं तर एव्हरी फ्रायडे हा तुमच्या वाक्याचा जो काळ आहे तो साधा वर्तमान काळ असतो, कारण ती नियमित घटना असते आणि नियमित घटना त्रिकाल सत्य साधं वर्तमान काळात असतं. मग हे मी इथून खोडलं, मग हे जर खोडलं आणि हे जर ठेवलं तर वाक्याचा काळ काय होईल. मग या ठिकाणी वाक्याचा काळ जर हे जर ठेवलं तर काय होईल पहा, आय हॅड बीन मीटिंग द प्रिस्ट एव्हरी फ्रायडे. मग हे साधा वर्तमान काळ होईल, मग या ठिकाणी फक्त मीट होईल. पण हे जर मी खोडून टाकलं आणि याचा काळ जर विचारला तर हॅड कोणता काळ आहे सांगा, पास्ट टेन्स. आणि सेम टू सेम इथं V3 आहे, म्हणजे या ठिकाणी V3चा काय झाला परफेक्ट टेन्स, परफेक्ट. आणि इथं काय सांगा ING, म्हणजे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ओके ठीक आहे. ॲज इट इज अ लेंदी असाइनमेंट आय विल हॅव फिनिश्ड इट बाय इव्हिनिंग. आता या ठिकाणी वाक्याचा काळ ओळखायचा परत. विल आहे, फ्युचर टेन्स, हॅव आहे. या ठिकाणी हॅवचा परिणाम याच्यावरती झाला, हे V3 मध्ये गेलं. आता फ्युचर ठरल्यानंतर हा वर्तमान काय होणार नाही, मग हा झाला परत परफेक्ट टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स. ओके ठीक आहे. राज हॅज गॉन टू हिज ग्रँडफादर्स हाऊस. या ठिकाणी हॅज झाला प्रेझेंट टेन्स आणि या ठिकाणी हे झालं V3 परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. बाळांनो तुमच्या वाक्यामध्ये 22 वाक्य तुमचे फक्त काळ ओळखायसाठी येतं. किती 22. आणि म्हणून तुम्हाला आतापर्यंत TCSने जेवढे प्रश्न विचारलेत याच्यामध्ये सर्वात जास्त चालू पूर्ण वर्तमान काळ, चालू पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भविष्यकाळ याच्यावरती विचारलेत. त्यांनी इतर बाकीच्या साध्या काळावरती प्रश्न विचारलेले नाहीत. आणि आता हा तुमचा मुद्दा क्लिअर झाला. आता या ठिकाणी पहा, राज हॅड बीन गोइंग टू हिज ग्रँडफादर्स हाऊस. ओके ठीक आहे. हॅड वाक्याचा काळ कोणता आला सांगा, पास्ट, कारण हा भूतकाळ आहे. इथं बिन हे V3 आहे, हा झाला परफेक्ट. आणि पुढं कोण आहे सांगा, ING, म्हणजे या ठिकाणी कंटिन्युअस, म्हणजेच पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स झाला. त्याच्यानंतर विल बी गोइंग टू, विल झाला फ्युचर. हा प्रश्न IMP करून घ्या. हा प्रश्न परीक्षेला या टाईपचा प्रश्न भरपूर वेळेस विचारलाय TCSने. मग या ठिकाणी विल फ्युचर टेन्स झाला. बी याच्यासाठी आलंय ING साठी आणि फ्युचर, मग या ठिकाणी ING म्हणून या ठिकाणी कंटिन्युअस, कारण हा याच्यावरती हा ING साठी बी आलं इथं म्हणून या ठिकाणी कंटिन्युअस, फ्युचर कंटिन्युअस टेन्स. ओके ठीक आहे. आणि आता तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न म्हणजेच काय, याच्यावरती आतापर्यंत कोणकोणत्या टाईपचे प्रश्न आले तर, आणि आता काळाची सुसंगती लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. एक साधारणतः 10 ते 12 नियम, 15 ते 16 नियम या ठिकाणी सांगतो, तेवढेच करा, तुम्हाला त्याच्यावरती फायदा होईल. उद्या पेपर झाल्यानंतर तुम्ही मला सांगायचे, शिंदे सर तुम्ही चुकीचे शिकवले की बरोबर शिकवले. ओके ठीक आहे. आता पहा नियम, भूतकाळातील घटनेचे वर्णन साध्या भूतकाळाने करतात. एका पाठोपाठ घडणाऱ्या घटनांमध्ये पहिल्या घटनेचा साधा भूतकाळ असल्यास दुसरी सुद्धा साध्या भूतकाळात असते. आणि हा नियम लक्षात ठेवा. एकूण 5 वाक्य विचारले TCSने. या नियमावरती एकूण 5 वाक्य येतं. बाळांनो पहिली घटना आणि दुसरी घटना एका पाठोपाठ जर घडलेल्या असतील तर वाक्याचा काळ दोन्हीचा सारखा असतो, V2 दोन्हीकडे असतो. म्हणजे पहिली घटना जर साध्या वर्तमान काळात असेल, इकडे जर साधा वर्तमान काळ असेल तर पुढचा तुमचा साधा वर्तमान काळ असतो, आणि इकडे जर साधा भूतकाळ असेल तर पुढचा सुद्धा साधा भूतकाळ असतो. मुद्दा लक्षात ठेवा. ठीक आहे. द एलिफंट गॉटन अँग्री अँड हॅज पुश्ड द लायन विथ ऑल हर माइट. आता 2 घटना येतात, रागावला आणि धक्का दिला. एका पाठोपाठ घडणाऱ्या घटना ह्या साध्या काळात असतात आणि एका पाठोपाठ घडणाऱ्या घटनेचा चालू काळ किंवा पूर्ण काळ होण्याचं काही कारणच नाही. पहिली पण साध्या भूतकाळात आणि दुसरी पण साध्या भूतकाळात. पहिल्याच प्रश्न आहे, पहिल्याच सेंटेन्स TCSचं आहे. मग या ठिकाणी राग आला आणि धक्का दिला, मग या ठिकाणी V2 पाहिजे आणि या ठिकाणी परत काय सांगा, V2 पाहिजे. मग या ठिकाणी गॉटन हा शब्दच नाही. मग गेटचा भूतकाळ काय होतं सांगा, गॉट अँग्री, आणि इकडे काय सांगा, पुश्ड, PUSHD. आणि म्हणून एक लक्षात ठेवायचा, परीक्षेमध्ये जर तुम्हाला ह्या टाईपचं वाक्य जर परत पुन्हा जर आलं,
एका पाठोपाठ दोन घटना घडलेलं तर पहिल्याचा काळ आणि दुसऱ्याचा काळ साधा, दोन्हीचा काळ साधा काळ असतो. इथं भूतकाळात बोलतोय आपण, म्हणून जर पहिल्याचा व्हिटू आहे दुसऱ्याचा सुद्धा व्हिटू आहे. त्यानंतर पहा, ॲज ही गॉट इन टू द हाऊस समवन डायड ऑफ हिम. आता परत पुन्हा पहा, ॲज नंतर परत पुन्हा तीच घटना आहे, एका पाठोपाठ दोन घटना घडल्या. तर मला सांगा या ठिकाणी ॲज ही गॉट इन टू द हाऊस ही जर व्हिटू आहे इथं आणि ही एका पाठोपाठ घडणारी घटना येतात, तर पुढच्या वाक्याचा काय काळ काळ यायला पाहिजे मला सांगा लवकर. पुढच्या वाक्याचा काळ सांगा लवकर. जर पहिल्या वाक्याचा काळ जर साधा भूतकाळ आहे तर दुसऱ्या वाक्याचा काळ सांगा लवकर. कोणता काळ इथं? याचा काळ होईल ॲज ही गॉट इन टू द बस समवन पुश्ड हिम, PUSHED, पुश्ड हिम. आता ही डाय डॅश अक्रॉस द रिव्हर इव्हन दो द करंट वॉज व्हेरी स्विफ्ट. आता करंट होता स्विफ्ट आणि तो त्याच्यातून पोहत गेला, एका पाठोपाठ घडना करंट झाली माहीत. आणि महत्त्वाचा मुद्दा, भूतकाळात घडलेल्या घटना साध्या भूतकाळाने व्यक्त करतात. आणि मी तुम्हाला सांगतो TCS ने यावरती सर्वात जास्त फोकस केला आहे. भूतकाळात घडलेल्या ज्या घटना असतात, भूतकाळात घडलेल्या घटना ह्या साध्या काळाने व्यक्त करतात, कोणती गोष्ट साध्या काळात व्यक्त करतात. म्हणून या ठिकाणी ही डाय डॅश अक्रॉस द रिव्हर इव्हन दो द करंट वॉज व्हेरी स्विफ्ट. आपण भूतकाळातल्या घटनेचा प्रसंग सांगतोय किंवा घटना सांगतोय. आणि म्हणून या ठिकाणी कुठलीही गोष्ट सांगताना, जसं त्याने पिशवी उचलली, मी एक साप पाहिला, या भूतकाळातल्या घटना साध्या भूतकाळात असतात. मग साध्या भूतकाळात असतं, मग याचा तुम्हाला काय करावं लागेल? साधा भूतकाळ करावं लागेल, कारण हे या नियमात बसतं. भूतकाळात घडलेल्या घटनेचा काळ हा साधा भूतकाळ असतो, साधा भूतकाळ असतो तो व्हिटू असतो. म्हणून या ठिकाणी येईल त्याचा स्वॅम, SWAM. आणि हा प्रश्न परीक्षेला येऊन गेलाय. किंग अकबर आस्क्ड अ क्वेश्चन इन हिज कोर्ट दॅट डॅश डॅश एव्हरीवन इन द कोर्टरूम पझल्ड. आता या ठिकाणी अकबराने प्रश्न विचारला आणि लोक गोंधळात पडले. मग जसा प्रश्न विचारला ॲज आणि परत पुढं दुसरं वाक्य, मग जर हे वाक्य अप्रत्यक्षरित्या एका पाठोपाठ घटनेचं वाक्य, तर या ठिकाणी जर पहिल्या वाक्याचा जर व्हिटू जर असेल, मग द किंग अकबर आस्क्ड आणि लगेच विचारला आणि गोंधळ झाला, एका पाठोपाठ दोन घटना घडल्या, शिक्षकांनी प्रश्न विचारले, विद्यार्थी गोंधळले, तर इथं जर व्हिटू असेल तर या ठिकाणी याचा भूतकाळ, याचं कोणतं रूप वापरायला पाहिजे मला सांगा? याचं कोणतं रूप वापरायला पाहिजे? हो, घेतो सगळे पॅराजंबल आहे, कॉम्प्रिहेन्शन आहे, सगळेच. तुम्हाला अजून तर भरपूर काही गोष्टी सांगायच्या राहिल्या. आता त्यांनी काय कुठाने केलंय ते तुम्हाला सांगून ठेवतो. लेफ्ट, ठीक आहे, लेफ्ट उत्तर द्यायचं. भूतकाळातील घटनेची निश्चित वेळ दिल्यास वाक्याचा काळ साधा भूतकाळ करावा, IMP करा. TCS ने विचारलेल्या प्रश्नामध्ये 2 प्रश्न या नियमावरती येतात. किती? 2 प्रश्न. बाळांनो, भूतकाळात घडलेल्या घटनेविषयी ज्यावेळेस तुम्ही बोलता आणि त्यावेळेस वेळ दिलेली असते, वाक्याचा काळ साधा भूतकाळ करायचा. एक म्हणजे तुम्हाला एक सांगून ठेवतो, याच्यावरती 2 प्रश्न येतं. उद्याच्या परीक्षेमध्ये तुम्हाला हा प्रश्न येणार, मी सांगून ठेवतो. भूतकाळात आता यस्टरडे असेल, इन जून असेल किंवा इन 2004 असेल, भूतकाळातील घटनेची वेळ 100% साधा भूतकाळ. मग या ठिकाणी वी डाय डॅश अ 3D मूव्ही यस्टरडे, या ठिकाणी भूतकाळातील वेळ, याचं उत्तर सांगा लवकर. भूतकाळ करा लवकर, साधा भूतकाळ पटकन सांगायचं, पटकन सांगा लवकर. वाक्याचा काळ इथं सॉ, SAW, सॉ. त्यानंतर पुढे पहा, वी रिच्ड लेट फॉर द मॅरेज सेरेमनी ॲज आवर कार डॅश पंक्चर्ड ऑन द वे. आता वी रिच्ड लेट फॉर द मॅरेज सेरेमनी ॲज आवर कार डॅश पंक्चर्ड ऑन द वे, हे वाक्य 2 गोष्टीत बसतं. सेरेमनीला पोहोचलो उशिरा, हा एक कालवाचक शब्द आहे. आणि आपण माहिती सांगतोय, या वाक्यामध्ये भूतकाळातील माहिती साध्या भूतकाळात असते. समजा तुम्ही इथं जरी लेट पोहोचला, त्याचं जर टायमिंग असेल, आता लेट पोहोचला याचा अर्थ कोणत्या ना कोणत्या, समजा 9-8 वाजता कार्यक्रम असेल, तुम्ही 9ला पोहोचले, याचा अर्थ तुम्ही भूतकाळातील वेळेबद्दल बोलताय. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला भूतकाळाबद्दल हे वाटलं नाही, हे नाही बरोबर, तर तुम्ही घटनेची माहिती सांगताय. आणि माहिती सांगताना वाक्यामध्ये तुम्हाला आवर कार, मग या ठिकाणी हा करताय आणि या वाक्यात क्रियापद दिले गेट, गेटचा भूतकाळ होतो गॉट, आणि हे झालं व्हिटू. आणि बाळांनो, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हे माहितीच नाहीये की या शब्दाचा अर्थ काय. पंक्चर्ड हा शब्द आहे वाक्यामध्ये ॲडजेक्टिव्ह.
तो शब्द व्हर्ब नाही, मग तुम्हाला इकडे गॉट केलं तिकडे पंक्चर्ड केले. गॉट पंक्चर्ड ही फ्रेज लक्षात ठेवा. गेट पंक्चर्ड भूतकाळाबद्दल बोलतो म्हणून त्या ठिकाणी व्ही टू येईल इथं, आणि हा शब्द या ठिकाणी ॲडजेक्टिव्हचं काम करतो. हा शब्द क्रियापद नाही. तुमच्या वाक्याचं क्रियापद ओळखायचं याच्यानुसार. मग या ठिकाणी हे व्ही टू आहे. आणि तुम्हाला एक उदाहरण सांगतो. द ड्रंक वॉज व्हेरी ड्रंक. द ड्रंक वॉज व्हेरी ड्रंक. या वाक्यात ड्रंक हा शब्द नाऊन आहे. या वाक्यामध्ये व्हेरी हे ॲडव्हर्ब आहे. हा शब्द ॲडजेक्टिव्ह आहे. आणि तुमच्या वाक्याचं क्रियापद आहे वॉज. व्ही टू हा वाक्याचा काळ आहे सिंपल पास्ट. सिंपल पास्ट. बाळांनो, चुकून असं होऊ नये. मी ज्यावेळेस 2016च्या परीक्षेमध्ये डिपार्टमेंटच्या मी रात्री 12 वाजेपर्यंत लेक्चर घेतलं होतं आणि दुसऱ्या दिवशी त्यातले 6 प्रश्न उतरले होते. IGT 6 प्रश्न विचारले होते. हे लेक्चर तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरेल एवढीच तुम्हाला ग्वाही देतो. बाकी दुसरं काही नाही बोलत. म्हणजे एवढं शिकून नाही आलं तर मी उद्या आहे ना परत. उद्या संध्याकाळी ज्यांचा पेपर होईल त्यांचं ठीक आहे, त्यांनी मला माफ करावं. बाकीच्यांसाठी उद्या परत संध्याकाळी येतो ना, ठीक आहे. भूतकाळातील घटनेचे वर्णन साध्या भूतकाळाने करतात. म्हणजे याच्यावरती किती प्रश्न विचारले सांगा? टोटल 4 प्रश्न विचारलेत. भूतकाळातील घटनेचं वर्णन करण्यासाठी तुम्हाला एकूण 4 प्रश्न येतं. आणि हा पॅटर्न वापरलाय TCSने, लक्षात ठेवा. भूतकाळातील घटनेचं वर्णन करण्यासाठी एकूण जवळजवळ 4 प्रश्न विचारलेत आणि मागचे 2 प्रश्न पण याच्यामध्येच मोडतात. म्हणून जवळजवळ 6 प्रश्न फक्त या टॉपिकवरती येतं. मग या ठिकाणी पहा, चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट वर्ड टू फिल इन द ब्लँक. दे डॅश द ग्राउंड टू प्लांट द सॅपलिंग. मग आता या ठिकाणी इथं हे डिग हा शब्द आहे. डिग इथं हे झालं थोडंसं कंसात, दुसरं झालं लिहू, याचं खालचं वर कॉपी झालं डिग. आता मला सांगा, त्यांनी जमीन खोदली. एक होती म्हातारे. देअर वॉज ॲन ओल्ड वुमन. मग वॉज म्हणतात तसं इथं पण आहे. मग भूतकाळातल्या घटनेची माहिती सांगताय तर या ठिकाणी तुमचं काय होईल सांगा? डिगचं उत्तर डग. सी डॅश द हेवी वेट विथ द इज ऑफ प्रोफेशनल. तिने ते वजन उचललं एका सराईत प्रॅक्टिसमॅन सारखं किंवा एखाद्या म्हणतो ना आपण प्रोफेशनल म्हणजेच काय, जो व्यावसायिक आहे, व्यावसायिक पद्धतीने तिने वजन उचललं. मग व्यावसायिक पद्धतीने जर वजन उचललं तर मग या ठिकाणी याचा भूतकाळ सांगा लवकर. भूतकाळ सांगा लवकर. काय होईल त्याचा? लिफ्टेड. याला FTD लिफ्टेड. आणि आय कॅनॉट रिकलेक्ट व्हेअर आय डॅश माय कीज. मला आठवत नाही मी कुठं ठेवली. भूतकाळातील घटनेबद्दल तुम्ही बोलताय. घटनेबद्दल बोलताना व्ही2च असतं. लक्षात ठेवा तुम्ही एकाच गोष्टीबद्दल, मला ते आठवत नाही कुठं ठेवली होती ती, म्हणून या ठिकाणी ठेवली. म्हणून या ठिकाणी याचं भूतकाळ सुद्धा साधा भूतकाळ, म्हणून या ठिकाणी लेफ्ट. LEFT. हे सगळे प्रश्न तुमचे TCSचे येतं. याला नियमात रूपांतरित करून तुम्हाला सांगतोय, कारण जो फोकस दिलाय त्याच्यावरती 4-4, 5-5 प्रश्न रिपीट केलेत त्यांनी. पुढचा मुद्दा, भूतकाळातील घटनेची निश्चित वेळ दिल्यास साधा भूतकाळ करावा. हा प्रश्न आपण घेतलेला आहे, ऑलरेडी घेतलेला आहे. द कॅप्टन अँड हिज टीम डॅश द स्टेडियम आफ्टर डिफिटिंग ऑस्ट्रेलिया इन सेमीफायनल. अप्रत्यक्षरित्या त्यांनी काय केलंय? अप्रत्यक्षरित्या त्यांनी काय केलंय? त्यांनी वाक्यात वेळ दिली. मग त्यांनी समजा दुपारी 5 वाजता ऑस्ट्रेलियाला जर डिफीट केले तर ही अप्रत्यक्षरित्या वेळ आहे. कारण आफ्टरने जर 2 घटना जर जोडल्या तर पहिली पूर्ण भूतकाळात असते आणि दुसरी साध्या भूतकाळात असते. पण इथं फक्त त्यांनी काय केलंय? ही दुसरीच घटना दिली. म्हणून आफ्टरने 2 घटना जर दिली तर पहिली घटना पूर्ण भूतकाळात असते आणि दुसरी घटना साध्या भूतकाळात असते. पण त्यांनी आफ्टरच्या वाक्याचं साधं वाक्य केलंय, केवळ वाक्य केलंय. कारण आफ्टर नंतर त्यांनी काय केलंय? फक्त क्रियापदाला ING जोडलाय. मग या ठिकाणी आफ्टर डिफिटिंग म्हणजे सिंपल सेंटेन्स आहे. आणि आफ्टर जर हेच वाक्य पूर्ण स्वरूपात जर असतं, आफ्टर दे हॅड डिफिटेड ऑस्ट्रेलिया असं वाक्याला असतं. जर पूर्ण स्वरूपात वाक्य लिहिलं असतं तरी पूर्ण भूतकाळात असतं आणि नंतर साध्या भूतकाळात असतं. म्हणून आफ्टर नंतर जी क्रिया घडली ती पूर्ण भूतकाळात आहे, पण त्यांनी याचं सिंपल सेंटेन्स करून ठेवलंय. मग सिंपल सेंटेन्स जर केलंय तर तुम्हाला पुढचं हे इथं आफ्टर नंतर ING घेतलंय म्हणजे हे सिंपल सेंटेन्स झालं. पण ह्या घटनेचा काळ जर पूर्ण स्वरूपात केलं तर हॅड प्लस V3 असा काळ असतो आणि याला जोडून येतो V2. म्हणजे या ठिकाणी तुमचं येईल लेफ्ट. लेफ्ट हा प्रश्न सुद्धा लक्षात ठेवायचा. म्हणून जर तुम्हाला असा प्रश्न आला, आता हाच प्रश्न मी थोडासा वेगळ्या पद्धतीत सांगतो. आफ्टर he had spoken we thought over this. त्याचं बोलून झाल्यानंतर आम्ही त्याच्यावरती काय केला? विचार केला. हॅड प्लस V3 आणि इथं V2. म्हणजे आफ्टरने जर आफ्टरच्या नंतर जर हॅड प्लस V3 आलं तर पुढचा काळ 100% V2 असतो. आणि त्याच्यानंतर आफ्टर नंतर ING जरी आलं तर पुढचा काळ
व्ही2च करायचं, कारण ती घटनाच भूतकाळातली असते. ह्या दोन्हीतलं कॉम्बिनेशन लक्षात ठेवा. आता पुढचा नियम आहे, बाय नंतर भविष्यकाळ शब्दाची रचना असल्यास वाक्याचा काळ पूर्ण भविष्यकाळ असतो. IMP करा. बाय नंतर भविष्यकाळ, बाय नंतर जर भविष्यकाळ जर आला तर बॉन्ड पेपरवरती लिहून देतो तुम्हाला. तुमच्या तलाट्याचा संपूर्ण पेपर होईपर्यंत तुम्हाला एकदा तरी हा प्रश्न येणार. बाय नंतर भविष्यकाळ जर शब्द जर असेल तर वाक्याचा काळ पूर्ण भविष्यकाळ असतो. आणि रचना याप्रमाणे असते, शल विल प्लस हॅव प्लस V3. आता बाय 2025 दे विल हॅव बिल्ट द ब्रिज. झालं तुमचं उत्तर, दे विल हॅव बिल्ट द ब्रिज. पण प्रश्न असा आहे की जर वाक्यामध्ये भविष्यकाळ जर नसेल आणि बाय नंतर भविष्यकाळच्या ऐवजी या ठिकाणी जर तुम्ही जर टाकलं बाय धिस टाइम, म्हणजे तुम्ही आता बोलताय की आत्तापर्यंत, म्हणजे तुम्ही भविष्यकाळाबद्दल बोलत नाही, आत्तापर्यंत असं असं घडलं असेल ही कल्पना व्यक्त करता, त्यावेळेस ह्या फ्रेजचा काळ मात्र विलच्या ऐवजी वूड वापरायचा आहे. म्हणजे आतापर्यंत त्यांनी पूल बांधला पण असेल, पण तुम्हाला माहित नाही बांधला की नाही ते. एवढा मायक्रो फरक आहे लक्षात ठेवायच्यामध्ये. आणि हा प्रश्न तुम्हाला येणार परीक्षेला. बाय नंतर भविष्यकाळ हा नाही येणार, पण हे तुम्हाला एक्स्ट्रा सांगून ठेवलं तुम्हाला फक्त. आणि आजचं सर्वात मोठं सुंदर सूत्र तुम्हाला सांगतो, हे लक्षात ठेवा. इथं पहा, हे झालं तुमचं बाय द पोलीस अराइव्ज ॲट द सीन ऑफ द क्राईम सस्पेक्टस डॅश डॅश डॅश. आता पहा, बाय द पोलीस अराइव्ज म्हणजे ज्यावेळेस पोलीस येतात किंवा येतील. अराइव्ज हा शब्द अजून पोलीस आलेले नाही, येणार आहेत ते. आणि साध्या वर्तमानकाळातून भविष्यकाळ व्यक्त केलाय. म्हणजे हे वाक्य जरी इथं वर्तमानकाळ असला तर हे वाक्य भविष्यकाळातलं आहे. मग या ठिकाणी जर तुम्ही बाय द टाइम नंतर भविष्यकाळ जर दिलाय किंवा बाय नंतर भविष्यकाळ जर दिलाय तर याचा तुम्हाला चालू पूर्ण भविष्यकाळ करावा लागेल. मला उत्तर लिहून दाखवा, पटकन सांगा लवकर. चाल लवकर. पूर्ण भविष्यकाळ. अरे पूर्ण भविष्यकाळ करा, नुसतं गॉन करून कसं चालेल. मग या ठिकाणी सस्पेक्टस विल हॅव गॉन. जर तुमचे लोक आले, जो पोलीस लोक येईपर्यंत ते पळाले पण असतील म्हणजे त्यांची क्रिया पूर्ण झाली असेल. म्हणून बाय नंतर जर भविष्यकाळ जर दाखवला तर तुमच्या वाक्याचा काळ तुमच्या वाक्याचं पूर्ण भविष्यकाळ करायचा. हा प्रश्न IMP करा. आणि हा प्रश्न तुम्हाला परीक्षेला येणार, मी तुम्हाला सांगून ठेवतो. पुढचं, अ फ्यू फ्रेंड्स डॅश डॅश हेल्प मी यूज प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आता या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट टेन्स सांगायचं आहे मला. आता फ्यू फ्रेंड्स किती वचनी आहे सांगा, अनेक वचनी. मग हे जर अनेक वचनी आहे तर प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं सूत्र काय आहे. मग प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं सूत्र आहे हॅव ऑब्लिक हॅज प्लस V3. तर मला सांगायचं प्रेझेंट परफेक्ट करून दाखवा वाक्याचा काळ. चला लवकर, वाक्याचा काळ प्रेझेंट परफेक्ट करून दाखवा. प्रेझेंट परफेक्ट पॅसिव्ह व्हॉइस नाही, लक्षात ठेवा. पटकन सांगा. हा प्रश्न TCSचाच प्रश्न आहे, विनाकारण हाताने घोटाळा करू नका. इथं जरी सुरुवातीला आलं तर याचा अर्थ अनेक वचने, थोडे मित्र. आणि थोडे मित्र जरी म्हणले 10 म्हणलं तरी ते अनेक वचने असतं, लक्षात ठेवा. उत्तर काय येईल त्याचं, हॅव ऑफर्ड हे येईल त्याचं उत्तर. याला ED प्रत्यय लागेल, हॅव ऑफर्ड. ओके, ठीक आहे. आणि आजचं सगळ्यात सुंदर सूत्र बाळांनो, ज्या सूत्राशिवाय MPSCच नाहीये ते सूत्र आहे पहा. इफ आणि अनलेसचं वाक्य जर साध्या वर्तमान काळात असेल तर किंवा त्याला V1 किंवा V+S ऑब्लिक S असेल तर पुढच्या वाक्यात असतो साधा भविष्यकाळ. इथं जर V2 असेल तर या ठिकाणी वुड प्लस V1 असतं. इथं हॅड प्लस V3 असेल तर इथं वुड प्लस हॅव प्लस V3 असतं. आता मी सूत्र तुम्ही काय करा, लिहून घ्या एका मिनिटामध्ये आणि मला उत्तर सांगा. याच्यावरती उद्याच पेपर प्रश्न आला म्हणून समजायचा. तुमच्या एका तरी शिफ्टला याच्यावरती प्रश्न आला म्हणून समजायचं. लिहून ठेवा कागदावरती मी सांगितलं. आणि तुम्ही जर फॉलो जर नाही केलं तर उद्या पहा काय तमाशा होतोय. मग तुम्ही फक्त हे लक्षात ठेवा की साधा वर्तमान काळ, साधा भविष्यकाळ, इकडं साधा भूतकाळ, इकडे वुड प्लस V1 आणि इकडे हॅड प्लस V3, वुड प्लस हॅव प्लस V3. वुड प्लस हॅव प्लस V3 जोपर्यंत हे दोन्ही येत नाहीत, हॅड प्लस V3, इकडे वुड प्लस हॅव प्लस V3 नसतं. फक्त या ठिकाणी कधी वुडच्या ऐवजी माईट पण येऊ शकतं आणि कधी कुड पण येऊ शकतं, पण त्याची आवश्यकता नाही. सर्वात जास्त हेच सूत्र वापरतात. साध्या वर्तमान काळ जोडीला शल विल प्लस V1,
साध्या भूतकाळ जोडेल वुड प्लस V1 आणि हॅड प्लस V3 जोडेल वुड प्लस हॅव प्लस V3. ओके ठीक आहे. इफ ऑब्लिक अनलेसचे वाक्य शक्यतो वरील 3 काळापैकी असते. आणि महत्त्वाचा मुद्दा, या इफ आणि अनलेसच्या वाक्याचा हे 3च काळ असतात, साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ आणि पूर्ण भूतकाळ. इफ आणि अनलेसच्या वाक्यात शल विल शक्यतो नसतं, कॅन कुड वुड शुड माय माईट नसतं, त्या वाक्याचा चालू काळ नसतो आणि त्या वाक्याचा पूर्ण काळ म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ पण नसतो, पूर्ण भविष्यकाळ पण नसतो. इफ आणि अनलेसचं वाक्य 3च काळात असतं. मग या ठिकाणी तुम्हाला जर विचार जर केला, इफ यू गो अवे नाऊ, जर तू आता दूर जातोय तर इफ यू गो अवे नाऊ वी डॅश डॅश यू, तर या ठिकाणी मिस हा शब्द आहे, तर या ठिकाणी हे V1 आहे, इथं V1 आहे. तर मला सांगायचं याचा वाक्याचा काळ भरून दाखवा रिकाम्यावरती, पटकन सांगा लवकर. उत्तर सांगा लवकर. हे जर सोडवलं तर उद्याचा तुमचा एक प्रश्न बरोबर येईल. मी तुम्हाला काय प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर शिकवत नाही बाळांनो, मी तुम्हाला थेरी शिकवतोय. ते उत्तर पर्यायातले उत्तर तर कोणी सांगन त्याला. आता हे वापरा, डोकं वापरा तुम्ही आणि करा तयारी. ठीक आहे. मग या ठिकाणी इफ यू गो अवे नाऊ वी डायजस्ट मी या ठिकाणी साध्या वर्तमान काळ जोडे साधा भविष्यकाळ असतो. मग या ठिकाणी वी शल मिस, आणि या ठिकाणी वी विल मिस यू. विल काही वापरू शकतात पण शल जास्त योग्य आहे, कारण इथं कदाचित असं झालं तर तसं येते, आणि विल म्हणजे निश्चित असते आणि शल म्हणजे अंदाज असतो. म्हणजे वी शल मिस यू वाक्य अधिक योग्य, वी शल मिस यू. पण इथं विल जर शल दिलेलं नाही तर या ठिकाणी विल पण चालू शकतं, काही अडचण नाही. मग त्यांनी जर नाही वापरलं तर तुम्हाला पण अधिक योग्य कोणतं आहे सांगा, शल आहे. त्यानंतर इथं पहा इफ यू वेंट अवे, या ठिकाणी V2 आहे. उत्तर सांगा लवकर. इथं लगेच उत्तर सांगायचं, पटकन उत्तर सांगा लवकर. झालं. या ठिकाणी वुड मिस. त्यानंतर इफ यू हॅड, इथं हॅड प्लस V3. उत्तर सांगायचं पटकन, हॅड प्लस V3. उत्तर सांगा. थेरीमध्ये तुम्हाला प्रश्न येणार, हे डोक्याला चालना द्या थोडीशी उद्या. काय कारण तुम्हाला हे जर माहीत नसेल तर तुम्हाला उत्तर काढता येणार नाही. नुसते प्रश्नांचा सराव करून काय करणार येतं, पण तुम्हाला थेरी तर माहीत पाहिजे ना काय भानगडे. उत्तर सांगा लवकर. काय होईल सांगा, वुड हॅव मिस्ड. बाळांनो V2 बरोबर इथं पहा, इथं V2 बरोबर वुड प्लस V1, साध्या वर्तमान काळ बरोबर शल विल प्लस V1 आणि हॅड प्लस V3 बरोबर तुम्हाला इकडे या ठिकाणी परत तुम्हाला वुड प्लस हॅव प्लस V3 अशीच कॉम्बिनेशन करायचे. उलट जर कॉम्बिनेशन केलं तुमचा कार्यक्रम संपला, लक्षात ठेवा. उद्या 1 मार्काची तयारी लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे पहा, द वर्ल्ड डायजस्ट बेटर प्लेस टू लिव्ह इफ ऑल. आता या ठिकाणी पहा इफ जोडल्या वाक्यामध्ये, तर इफ जर जोडल्या वाक्यामध्ये तर वाक्यामध्ये इथं डू हे क्रियापद आहे आणि डू हे V1 आहे. तर मला सांगा या वाक्यामध्ये तुमच्या वाक्यात उत्तर कोणतं बरोबर आहे एवढं मला सांगा फक्त. इथं रिकाम्या जागेवरती इथं जर 1 नंबर केलं इथं बिकम हा एक प्रश्न आहे. नंबर 2 वुड बिकम हे एक आहे, आणि नंतर 3 नंबरचं विल बिकम यापैकी कोणतं उत्तर यायला पाहिजे मला सांगा. हा जर वर्तमान काळ आहे तर इकडे तुमचं उत्तर कोणतं यायला पाहिजे, 4 नंबरला. पटकन सांगा लवकर. तीन नंबर उत्तर तुमचं विल बिकम. ओके ठीक आहे. इफ यू व्हिजिट V1 आहे तर तुमच्या वाक्यात आय डेफिनेटली डायजस्ट यू. मग या ठिकाणी आय विल डेफिनेटली म्हणून या ठिकाणी विल टाका. इथं जर शल म्हणलं तर चालणार नाही कारण इथे डेफिनेटली. मग आय विल हेल्प यू. ओके ठीक आहे. आता पुढचा मुद्दा, लव आणि IMP करा. ऐका, लव एन्जॉय आणि लाईक यानंतर जर क्रियापद आलं तर क्रियापदाला ING प्रत्यय असतो. IMP करून घ्या. लव लाईक एन्जॉय नंतर क्रियापदाला ING प्रत्यय असतो. आय रिअली लव डॅश डॅश टू बीच इन द इव्हिनिंग गोईंग. IMP करा प्रश्न. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा ॲगोचा मुद्दा, V2
V2 ॲगोचा मुद्दा. आणि या ठिकाणी इथं पहा, जर वाक्यामध्ये तुमच्या ॲगो जर असेल, जर वाक्यात ॲगो जर असेल तर वाक्याचा काळ V2 असतो. आणि जर वाक्यात इथं जर 2 मिनिट्स टाकलं, 2 मिनिट्स हे जर टाकलं तर वाक्याचा काळ पूर्ण वर्तमान काळ करावा. जसं उदाहरण पहा, आय हॅव सीन द चाइल्ड 2 मिनिट्स ॲगो. मग जर वाक्यामध्ये जर V2 जर असेल तर V2च्या वाक्याचा काळ साधा भूतकाळ असतो. पण एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी, ॲगो जर वाक्यात जर ॲगो असेल तर ॲगोच्या वाक्याचा काळ V2 असतो, म्हणजे साधा भूतकाळ असतो. पण 2 मिनिट्स 3 मिनिट्स जर टाकलं तर याच वाक्याचा काळ होत असतो हॅव प्लस V3. मग हे वाक्य कधीच आहे, नुकतीच आत्ताच घडलेली घटना असेल तर पूर्ण वर्तमान काळ करा. पण असं कधीच येत नाही तुम्हाला ॲगोच्या वाक्याचा काळ हा V2 देणार. आणि V2 जर म्हणलं तर वाक्यामध्ये आय डायड ऑफ हिम 3 years ॲगो. मग हे खूप मोठा कालावधीची पूर्वीची घटना आहे. मग या ठिकाणी येईल तिथं मेट. ॲगोच्या वाक्याचा काळ साधा भूतकाळ IMP. फक्त तुम्ही पाहत राहा आणि उद्याच्याला परीक्षेत आल्यानंतर फोन करून सांगा फक्त संध्याकाळी पेपर ज्यांचा झाला त्यांनी की सर तुम्ही सांगितलेल्या काही काही गोष्टी आम्हाला कोणकोणत्या आल्यात आणि काय काय आल्या ते. फक्त नियम लक्षात ठेवा काय होतं ते. सो दॅट अतिशय महत्त्वाचा मुद्दा. आणि मला वाटलं नव्हतं की असा एवढा सिंपल प्रश्न येईल तिथं. इकडच्या वाक्याचा काळ आणि तिकडच्या वाक्याचा काळ सारखा असतो. म्हणजे जर तुमच्या वाक्यामध्ये सो दॅटने जर तुमचे 2 वाक्य जर जोडले तर वर्तमान काळासाठी कॅन असतं आणि भूतकाळासाठी इथं कूड असतं. तर मला सांगा या वाक्यात इथं हे वाक्य वाचा आणि मला या ठिकाणी कॅन किंवा कूड यापैकी काय लिहायचं तेवढं सांगा. म्हणजेच जॉन वॉज सो वीक फ्रॉम हंगर, म्हणजे त्याला भूक लागली होती. ही डायजॅश हार्डली रेज हिज आर्म्स, तो त्याचे हात पण वर करू शकत नव्हता. तर उत्तर सांगा मला, याचं उत्तर काय यायला पाहिजे, कॅन यायला पाहिजे का कूड यायला पाहिजे? कॅन यायला पाहिजे, कूड यायला पाहिजे? पटकन उत्तर सांगा. ठीक आहे, वाक्यामध्ये जॉन वॉज सो वीक फ्रॉम हंगर ही कूड. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर चुकून तुम्हाला कॅन बरोबर काही ॲडवर वापरायला आलं तर बाळांनो एक गोष्ट करा, कॅन बरोबर नेहमी हार्डली असतं. हा दुसरा नियम नॉट पूर्वी डू डज इट असल्यास, आता एवढा सिंपल प्रश्न विचारावा का हा प्रश्न आहे. नॉट बरोबर डू डज इट असेल तर क्रियापदाचं मूळ रूप असतं. मग या ठिकाणी पहा, नॉट पूर्वी डू डज इट असल्यास पुढे येणारे क्रियापद मूळ रूपात असते. मग या ठिकाणी आय डिडंट हॅड टाइम टू स्टोअर एनी फूड बिफोर विंटर, फाइंड द इनकरेक्ट पार्ट ऑफ द सेंटेन्स. तर आता मी तुम्हाला हे वाक्य अंडरलाईन करून देतो आणि या वाक्यामध्ये इथं डिडंट आहे तर या वाक्यातला चुकीचा शब्द तेवढा फक्त टाईप करा. चुकीचा शब्द टाईप करा पटकन. चुकीचा शब्द टाईप करा पटकन, सांगा लवकर. चुकीचा शब्द टाईप करा. चुकीचा शब्द हॅड आहे बाळांनो. इतका सिंपल प्रश्न येऊ नये. डू डज इट, डू ऑब्लिक डज ऑब्लिक डीड, नंतर तुम्हाला V1च वापरावं लागतं. इथं तुमचं हॅव पाहिजे होतं. संपला विषय. IMP करा. हा प्रश्न विचारलाय परीक्षेला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा सुद्धा प्रश्न परीक्षेला विचारलेला आहे. IMP. बऱ्याच कालावधीपासूनची अवस्था स्थिती माहिती पूर्ण वर्तमान काळ दर्शवतात. जी स्थिती बऱ्याचशा कालावधीपासून घडते, जी माहिती तुम्हाला बऱ्याचशा कालावधीपासून आहे, कुठल्याही गोष्टीचं ज्ञान 50 वर्ष 60 वर्ष 100 वर्ष, किती मोठी अवस्था असो, स्थिती असो किंवा ज्ञान असो द्या, पूर्ण वर्तमान काळात असतं. मग या ठिकाणी रीमा डायडॅश शेले सिन्स 1984, म्हणजे या ठिकाणी रीमाला माहिती येतो. मग या ठिकाणी इथं रीमा हा शब्द जर व्यक्ती सी आहे तर या ठिकाणी इथं हॅज नोन. IMP करा. नियम IMP येणार परीक्षेला येणार म्हणजे येणार. ठीक आहे. बऱ्याचशा कालावधीपासूनची अवस्था आणि स्थिती कधी पण पूर्ण वर्तमान काळात असते, पण तीच जर क्रिया असेल तर ती चालू पूर्ण काळात असते. आणि हाच नियम मला पुढचा शिकवायचा आहे. आता पुढचा नियम, मोठ्या क्रियेच्या दरम्यान छोटी क्रिया घडल्यास मोठी चालू भूतकाळात तर छोटी साध्या भूतकाळात असते. तुम्ही एक विचार करा, तुमचे मित्र गार्डनमध्ये खेळतायत आणि तुम्ही त्यांना पाहून आले. पाहण्याची क्रिया छोटी आणि खेळण्याची क्रिया मोठी. मोठी क्रिया चालू भूतकाळात आणि छोटी क्रिया साध्या भूतकाळात असते. IMP. मग या ठिकाणी पहा, ॲज सी डॅश डाऊन फ्रॉम द ट्रेन डॅश सी बम्पड इनटू अ पोर्टर. मग या ठिकाणी पहा, खरं तर ॲजने वाक्य जर जोडलं तर ते एका पाठोपाठ घडणाऱ्या घटना असतात. मग इथं जर V2 असेल
तर इथं पण V2 आहे, पण दिलेल्या पर्यायामध्ये V2 नाहीच आहे. जो परीक्षेत पर्याय दिले त्याच्यामध्ये V2 नाहीच आहे. मग तुम्ही काय करणार, याला मोठी घटना मानावं लागणार. मग अशा घटना सामान्यपणे व्हाईल त्यानंतर व्हेन आणि ॲजने जोडतात. मग लक्षात ठेवा, ती उतरत होती ही मोठी घटना, ती उतरत होती मोठी घटना, त्या दरम्यान कोणीतरी सी बम्प्ड इनटू अ पोर्टर, एका हमालावरती जाऊन धडकली ती, या ठिकाणी छोटी घटना, ही घटना V2 आणि ही घटना वॉज ऑब्लिक वेअर प्लस V प्लस ING म्हणजे चालू भूतकाळ. मग या ठिकाणी वॉज स्टेपिंग, उत्तर वॉज स्टेपिंग. त्रिकाल सत्य IMP साध्या भूतकाळात, साध्या वर्तमान काळात असतं. त्रिकाल सत्य नेहमी साध्या वर्तमान काळात असतं. मग मला या ठिकाणी सांगा, मुहू आणि मूज यापैकी तुमचं उत्तर कोणतं येईल, 1 नंबर की 2 नंबर? उत्तर सांगायचं, उत्तर सांगायचं, पटकन सांगा. मूह की मूज? मूह की मूज? बाळांनो, वाक्याचा करता ही, शी, इट पैकी असेल आणि तो जर वाक्य साध्या वर्तमान काळात असेल तर क्रियापदाच्या मूळ रूपाला यस केस प्रत्यय जोडायचा असतो. आणि जर वाक्याचा करता याच्यापेक्षा वेगळा असेल, आ यू दे वी पैकी असेल किंवा अनेक वचने असेल तर क्रियापदाचं मूळ रूप असतं. याचा अर्थ असा आहे, ज्या क्रियापदाला यस केस प्रत्यय ते क्रियापद एकवचनी असतं आणि ज्या क्रियापदाला यस केस प्रत्यय नाही ते क्रियापद एकवचनी पण असतं आणि अनेक वचनी पण असतं, दोन्ही पण असतं ते. म्हणून या ठिकाणी सिन्स किंवा फॉर नंतर घटनेची सुरुवात किंवा कालखंड दिल्यास वाक्याचा काळ चालू पूर्ण वर्तमान काळ करावा. आणि आता लक्ष द्या सगळ्यांनी, आतापर्यंतचा सर्वात टॉपचा प्रश्न IMP, आतापर्यंतचा सर्वात टॉपचा प्रश्न IMP, सगळ्यांनी छानपैकी लक्ष द्या. बाळांनो, हा प्रश्न तुमच्यासाठी 1 मार्क अगदी फिक्स देणार म्हणजे देणार, जसं शल विलचं वाक्य तसं. आता पहा, सिन्स काय असते, तर सिन्स असते सुरुवात, हा प्रिपोजिशनचा पण प्रश्न आहे. आणि फॉर असतो कालखंड. तर बाळांनो, सिन्स आणि फॉरने जर एखादा कालवाची शब्द जर जोडला पुढचा आणि ती अवस्था स्थिती आणि ज्ञान जर असेल तर पूर्ण वर्तमान काळ करा, पण ती क्रिया असेल तर चालू पूर्ण वर्तमान काळ असतो. मग सिन्स आणि फॉरच्या वाक्याचा काळ चालू पूर्ण वर्तमान काळ असतो. मग चालू पूर्ण वर्तमान काळाचा अर्थ काय, जी क्रिया भूतकाळात सुरू झाली आणि बोलण्याच्या वेळेपर्यंत चालू आहे तर त्या वाक्याला चालू पूर्ण वर्तमान काळ म्हणतात. मग या ठिकाणी याचं सूत्र असं आहे, हॅव ऑब्लिक हॅज प्लस बीन प्लस V प्लस ING अशी रचना आहे. मग या ठिकाणी इथं जर विचार जर केला तर इटच्या समोर तुम्हाला हॅवचं चालणार नाही, या ठिकाणी हॅज, इटच्या समोर क्रियापद मॅच करतं फक्त हॅजलाच. मग या ठिकाणी इट हॅज, पुढचं बीन आणि पुढचं रेनिंग झालं. काळाचे मुख्य प्रकार या ठिकाणी तुमचे संपले. तर आता तुमचा पुढचा टॉपिक सुरू करतोय तो म्हणजे पॅराजंबल. नंतर चेन दवाई डायरेक्ट इंडेक्स स्पीच सगळं घेतलंय. हां, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आतापर्यंत तुम्हाला काळावरती 2 प्रश्न येतात. 2 मार्कांचं तुमचं इंग्लिश या ठिकाणी मी संपवलंय. किती मार्कांचं? 2 मार्कांचं. 2 मार्कांचं इंग्लिश संपवलंय. तर या ठिकाणी 2, आता तुम्ही फक्त मार्क्स मोजत जा आपलं किती होतंय काय काय होतंय. ठीक आहे. आता सगळ्यांनी परत या गोष्टीकडे लक्ष द्या. पॅराजंबल म्हणजे काय, तुम्हाला 4 किंवा 5 किंवा 6 सेंटेन्सेस येतील. कधी कधी वाक्याची अर्धवट सुरुवात होईल, पण आपल्याकडे आजपर्यंत अशी अर्धवट सुरुवात केलेली वाक्य दिलेली नाही. तर शक्यतो थोडेफार दिले तर दिले, ठीक आहे, परंतु जी सुरुवात केलेली नाही, जी सुरुवातच केलेली नाही आणि वाक्य दिले PCD ABCD असे काहीतरी जर दिले किंवा MK वगैरे काहीतरी नाव टाकतील त्याला, म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डरमधले कोणते पण अक्षर घेऊन टाकतात ते नाव, आणि तो पॅराग्राफ उलटा पुलटा केला तर तुम्हाला ते सोयीचं करायचं असतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा पॅराग्राफ सोडवताना हा 2-3 मार्कांचा प्रश्न आहे. आताचा जो पॅराजंबल प्रश्न आहे हा तुम्हाला 3 मार्कांचा प्रश्न आहे. म्हणजे 2 आणि 3 किती झाले सांगा, 5 मार्कांची आपली तयारी या ठिकाणी होते. तर आता लक्षात घ्या की हे सोडवताना काय काय करायचं, लक्षात काय ठेवायचं. आता बरंचसं कोणी सांगतं नाऊन, नंतर ॲडजेक्टिव्ह, नंतर माहिती, नंतर अमुक, नंतर तमुक. हे कशाला? सगळ्यात गोष्ट पहिली, तुमचा विषय काय, तुमचा विषय मांडलाय कुठं हे तुम्हाला महत्त्वाचं माहिती असणं आवश्यक आहे. मग इथं सगळ्यात पहिली गोष्ट, हे सोडवताना काय करायचं, वाक्याची सुरुवात शक्यतो सर्वनामाने होणार नाही. म्हणजे वाक्य सर्वनाम जर असेल तुम्ही बोलताय कोणाबद्दल ते कळणारच नाही. पहिली गोष्ट, उभयान्वय हवे किंवा फ्रेज शक्यतो वाक्याच्या सुरुवातीला नसते. उभयान्वय फ्रेज शक्यतो नसते. वाक्यात घटनाविषयी कालवाचक शब्द असतील तर सुरुवात भूतकाळाकडून करून शेवटी घडणाऱ्या गोष्टीकडे कालानुक्रम यायचे. म्हणजे समजा 1890 जर असेल
तर 1890 नंतर 1895 येणार आहे, त्यानंतर 95 नंतर तुमचं परत पुढचा कालावधी येणार आहे, 95 नंतर परत 98 येणार आहे. म्हणजे घटनानुसार जर तुम्हाला हे जर दिले, काय म्हणतो आपण त्याला, वर्ष जर दिले किंवा कालावधीचा उल्लेख जर केला, तर तो कालावधी जुना कालावधी सुरुवातीला, नंतर पुढचा, नंतर पुढचा, नंतर पुढचा, शेवटी नंतर येईल. ठीक आहे. दुसरी गोष्ट, एखाद्या वाक्यात एखाद्या वस्तूच्या निर्मितीची प्रक्रिया असेल तर शेवटी त्याच्या उपयोगाने होणारे फायदे असणारे वाक्य येईल. आता समजा एखाद्या वस्तूची निर्मिती दिली, मग तिचे फायदे सर्वात शेवटी येतील. कोणाला फायदा दिलेला त्या सगळ्यात शेवटी येईल तो लास्टला, आणि वस्तूची निर्मिती प्रक्रिया सुरुवातीला येईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे, जर उतारात एखाद्यावर उपकार जर केले असतील तुम्ही, तर पहिली गोष्ट त्या माणसाची अडचण तुम्हाला सांगावं लागेल. अडचणीनंतर तुम्ही त्याला मदत केली आणि नंतर त्याने तुमचे आभार मानलेले, अशी सिक्वेन्स राहील. म्हणजे उपकार जर केले तर अगोदर अडचण, नंतर मदत, नंतर हात जोडणं लास्टला. ओके, ठीक आहे. आता लक्ष द्या. अरेंज द फॉलोइंग सेंटेन्स टू फॉर्म अ मिनिंगफुल पॅराग्राफ. तर मिनिंगफुल पॅराग्राफ जर तुम्हाला फॉर्म करायचं आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट, वाक्यात सर्वनाम नाही, वाक्यात जर तुमच्या कंजंक्शन आहे ते पण नाही. आता आपण सुरुवातीला पाहूया. ॲन ओल्ड माऊस, त्यानंतर शी होप्ड, त्यानंतर थिंकिंग, आणि त्यानंतर अ कॅट. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, वाक्याच्या सुरुवातीला सर्वनाम येणार नाही, वाक्याच्या सुरुवातीला अपूर्ण सेंटेन्स येणार नाही. हा मुद्दा लक्षात ठेवा. आता मग या ठिकाणी इथं ए आहे, इथं बी आहे, यानंतर इथं सी आहे, नंतर या ठिकाणी डी आहे. तर मला सांगा, ज्या वाक्याची सुरुवात सर्वनामाने झाली ते तुमचं वाक्याच येऊ शकत नाही उत्तर. तर सर्वनामाचं वाक्य मला सांगा किती नंबरचं आहे, पटकन सांगायचं. सर्वनामाचं वाक्य कोणतं आहे तेवढं मला सांगायचं पटकन. वाक्यात जर सर्वनाम जर असेल सुरुवातीला तर तुमचं वाक्य कोणतं येणार नाही. तुमचं उत्तर 2 येऊ शकत नाही कधी. त्यानंतर पहिली गोष्ट, थिंकिंग दॅट सी माईट. आता या ठिकाणी वाक्यात सुरुवातीला काय सांगा, सी आहे, म्हणजे तुम्ही कोणाबद्दल बोलताय ते पण माहिती नाही तुम्हाला. मग या ठिकाणी थिंकिंग दॅट, मग या ठिकाणी तुमचं डी पण येणार नाही. मग डी पण येणार नाही, तर आता मला सांगा, इथं ॲन ओल्ड माऊस हू वॉज वाईज इनफ. आता एक उंदीर की जो हुशार होता, इथं उंदीर आहे आणि इथं मांजर आहे. आता अ कॅट ग्रोन फेबल. आता इथं पहा, ॲन ओल्ड माऊस हू वॉज वाईज इनफ टू कीप हिज डिस्टन्स विस्पर्ड टू अ फ्रेंड. आणि मग तो एक शहाणा उंदीर होता, त्याच्या मित्रांच्या कानात कुजबुजला. आता कुजबुजला, पण काय कुजबुजला याच्या अगोदर काहीतरी घटना घडणारी असतं ना. मग घटना घडणारी असेल तर वाक्यात घटनाच दिलेली नाही अगोदर. मग आता सुरुवात कुठून होते मला सांगा लवकर. तुमची सुरुवात कुठून नाही होईल मला एवढं सांगा फक्त. तुमचं वाक्य पहा बरं सुरुवातीचं, म्हणजे बिगिनिंग कोणत्या याने करू शकता तुम्ही मला सांगा. ठीक आहे. मग तुमच्या वाक्यात आपण सुरुवात करतोय सीने, कारण वाक्यात हे उंदीर काय बोलतोय, त्याने कुजबुजले काय याच्या अगोदर तर मॅटर घडणं आवश्यक नाही. मग मॅटर घडलं तर मॅटर दिलंच नाही पहिली गोष्ट, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. मग या ठिकाणी इथं वाक्यात अ कॅट ग्रोन फेबल, फेबल म्हणजे निस्तेज, म्हातारी होणे निस्तेज, विथ एज अँड नो लॉंगर एबल टू हंट माईस ॲज सी वन्स डीड. आणि मांजर म्हातारी झाली आणि एकेकाळी उंदर मारायला पडायची होती, तिला काय ते उंदर मारायला जमाना. थॉट टू हरसेल्फ हाऊ सी माईट एंटाईस देम विदिन रीच ऑफ हर पॉ. आणि ती विचार करायला लागली की इथून पाठीमागं मी त्यांना तर माझ्याजवळ ती त्यांच्या मागं पळू आणत होते, पण एंटाईस म्हणजे काय, अट्रॅक्ट करणे, जवळ आणणे, खेचून आणणे. मग ती विचार करते त्यांना मी कसं खेचून आणू. हा पहिला मुद्दा झाला. मग इथं पहा, अ कॅट ग्रोन फेबल विथ एज अँड नो लॉंगर एबल टू हंट माईस ॲज सी वन्स डीड. म्हणजे आता ती निस्तेज झाली, म्हातारी झाली, तिला उंदरं मारता येणार. थॉट टू हर सेल्फ हाऊ सी माईट एंटाईस देम विदिन रीच ऑफ हर पॉ. पॉ म्हणजे पंजा, पंजामध्ये आणायचे कसे याचा जी विचार करायला लागली. याचा अर्थ सी जर सुरुवातीला आहे तर तुमचं उत्तर हे येऊ शकत नाही आणि हे येऊ शकत नाही. मग राहिला तुमचा ए आणि सी. मग ए आणि सी जर म्हणलं तर मग या ठिकाणी ए जर डायरेक्ट जर बोललं, अँड ओल्ड माऊस हू वॉज वाईज इनफ टू कीप हिज डिस्टन्स विस्पर्ड टू अ फ्रेंड मेनी अ बॅग हॅव सीन इन माय डे बट नेव्हर वन विथ अ कॅट सेड. मी अनेक पिशव्या पाहिल्यात पण मांजरीच्या डोक्यावरती पिशवीच नाही पाहिली मी. प्रॉब्लेम असा आहे की आपण
बोलतोय कशाबद्दल याचा अजून सुरुवात झालेली नाही आपली, म्हणजे त्या काहीतरी घटना घडलेली, याचा अर्थ असा आहे. म्हणजे हे तुमचं वाक्य येऊ शकत नाही. याचा अर्थ राहिला प्रश्न कोणता सांगा तुमचा, हे येईल. डी नंबरचं उत्तर आहे तुमचं. आणि आता पहा, मग मांजरीने तर ठरवलं की आता त्यांना आणायचं कसं, मग ती काय युक्ती लढवते, मग ती विचार करते त्यांना जवळ कसं आणायचं. नंतर युक्तीचं इम्प्लिमेंटेशन झालं. थिंकिंग दॅट शी माइट पास हर सेल्फ ऑफ हर बॅग ऑर फॉर अ डेड कॅट ॲट लिस्ट शी सस्पेंडेड हर सेल्फ बाय द हाइंड लेग्स फ्रॉम अ पेग. आणि मग तिने काय केलं, मरण्याचं नाटक केलं. जसे एक खुंटी असते त्या खुंटीच्या जवळ झोपली आणि ते पिन असते जसं आपण स्टॅपल करतो तशा प्रकारची त्या खुंटीच्या जवळ तिचे पाय घेतले आणि ते ताणून घेतले आणि डोक्यावर बॅग घेतली. आता डोक्यावरती बॅग घेतली आणि ती खुंटीकडे पाय करून झोपली आणि नाटक केलं तिने मरण्याचं, म्हणजे ती आता मेली. मग तिला काय वाटलं, आता आपण नाटक केलंय, मग नाटक केलं तर उंदरं जवळ येतील, मेली म्हणून त्याच्या अंगावर खेळायला लागतील आणि ती त्याला पकडेल. मग अशा प्रकारची तिने स्वतःचं नियोजन केलं. त्याच्यानंतर बी नंबरचा मुद्दा, सी होप्ड दॅट माईस वूड नो लॉंगर बी अफ्रेड टू कम नियर हर. आणि तिची अपेक्षा होती, मग काय उंदरं तर येणारच नाही, आता उंदरं मला घाबरणार नाही तर, आणि मग ते माझ्या जवळ येतील. पण अँड ओल्ड माऊस, आता हे सगळे तिने मांजरीने केलेली करामत आहे, तिने विचार केला. पण एक उंदीर सर्वात, आता रिझल्ट काय, उंदीर काय म्हणतो, अँड ओल्ड माऊस हू वॉज वाईज इनफ टू कीप हिज डिस्टन्स. आणि तो मात्र मांजरीपासून 4 हात दूरच राहत असतो. विस्पर्ड टू अ फ्रेंड, मेनी अ बॅग हॅव आय सीन इन माय डे. मी लाईफमध्ये अनेक पिशव्या पाहिल्या आता. बट नेव्हर वन विथ अ कॅट सीड. परंतु मांजरीच्या डोक्यात पिशवी घातलेली मी अजून असं मांजरच पाहिलेलं नाही. याचा अर्थ काय, मांजर पिशवीत गेली किंवा मांजरीच्या डोक्यात पिशवी घातली, याचा अर्थ काय होतो की नक्कीच तिने स्वतःहून पिशवी घातलेली डोक्यामध्ये. म्हणजे याचा अर्थ ती काय सांगा, जिवंत आहे, हा तो विचार करतो. म्हणजे त्याला त्या धोक्याची चाहूल लागते. म्हणजे जर विचार जर केला तर या सगळ्या गोष्टींचं जर सिक्वेन्स जर पाहिली तर तुमची CDBA ही सिक्वेन्स आहे. मग याच्यामध्ये उत्तर शोधताना सगळ्यात पहिली गोष्ट, सीने सुरुवात होणार नाही, थिंकिंगने होणार नाही. कारण विचार करतोय काय, कारण अगोदर क्रिया घडेल तेव्हा विचार कराल ना तुम्ही, अगोदरच कसा विचार करणार तुम्ही, नाही. म्हणून घटना घडू द्या, नंतर विचार करा. पुढचा मुद्दा, आता या ठिकाणी पहिली गोष्ट, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, वाक्याची सुरुवात डायरेक्ट कंजंक्शनने होणार नाही. वाक्याच्या सुरुवातीला कंजंक्शन येणार नाही, वाक्याच्या सुरुवातीला डायरेक्ट सर्वनाम येणार नाही. तर मला सांगा वाक्याची सुरुवात कुठे होऊ शकते, पटकन सांगा. वाक्याची सुरुवात कुठे होऊ शकतो, जर वाक्याची सुरुवात जर होऊ शकत नाही, आता माझं समजून सांगण्याचं काम आहे. तुम्ही लगेच एवढा वेळ दिला तर तुम्ही काय लहान लेकर आहे का, समजून घ्या. मी समजून सांगतोय, त्याचा अर्थ पण सांगतोय, नाहीतर अर्थ नाही सांगितले त्यांना येत नाही तर काही पण पोरांसारखे प्रश्न विचारता तुम्ही. मला एक सांगा, माझं काम काय सांगा, समजून सांग. नाही, मी तुम्हाला 2 उदाहरणं सांगितली, आता याच्यामध्ये 1 सेकंदात उत्तर निघतंय. आता काय म्हणणार तुम्ही, मग एवढं लवकर उत्तर असतं का, नाही चुकलं मग काय करायचं, म्हणजे तिकडून पण बॉम्बला सावध राहा. ठीक आहे. मग या ठिकाणी तुमचं हवेवरने वाक्य येऊ शकत नाही, बट नाही येऊ शकत नाही, आल्दोने पण येऊ शकत नाही. ठीक आहे. मग आता सुरुवातीला काय येईल तुमचं सांगा, तुमचं डी येईल उत्तर सुरुवातीला. मग डी जर उत्तर येऊ शकतंय सुरुवातीला, तर डी उत्तर सुरुवातीला येतंय, तर याच्यामध्ये आपल्याला कोणतं येणार नाही सांगा सुरुवातीला, हे तुमचं उत्तर येऊ शकत नाही. मग हे उत्तर येऊ शकत नाही, तर याच्यामध्ये हा जो मुद्दा आहे, हा जो प्रश्न आहे तुमचा कोणता, हा, तर या प्रश्नामध्ये तुम्हाला एक गोष्ट करायची की अमेरिका हॅज सेव्हरल लॉंग रिव्हर्स. अमेरिकेतल्या नद्यांबद्दल बोलतोय. मग नद्यांबद्दल बोलतोय तर आता इथं पहा, मग तुमचं उत्तर येऊ शकतं एच्या नंतर डी, डीच्या नंतर ए, डीच्या नंतर सी आणि डीच्या नंतर परत सी. आता उत्तर कोणतं, म्हणजे कोणतं येऊ शकतं, आता हे तर तुम्ही ठरवलं की बाबा डी आलंय सुरुवातीला, बाकीचं काही हे तर सी कटलं आपलं. त्यानंतर आता पाहूया, अमेरिका हॅज सेव्हरल लॉंग रिव्हर सिस्टीम्स. अनेक नद्यांच्या प्रणाली आहेत तिथं. ऑल्दो नॉट द लॉंगेस्ट रिव्हर, द रिओ ग्रँड is the most important river in America, but unlike other rivers, it is not used for shipping, and however it is important is primarily for its location. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण बोलतोय अमेरिकेतल्या नदी प्राणीबद्दल, आणि नदी प्राणीबद्दल बोलल्यानंतर आता कुठेतरी आपल्याला नदी कोणत्या तरी पर्टिक्युलर नदीबद्दल बोलायचं आहे. मग पर्टिक्युलर नदीबद्दल बोलताना मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ऑल्दो नॉट द लॉंगेस्ट रिव्हर, द रिओ ग्रँड इज, ग्रँड असेल किंवा हा शब्द इथं रिव्हर ग्रँड असू शकतो की वेगळा, ती काय आता स्पेलिंग मिस्टेक काय झालं की म्हणते, रिओ ग्रँड इज द मोस्ट इम्पॉर्टंट रिव्हर इन अमेरिका. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट,
अमेरिकेला नदी प्रणालीबद्दल बोलतोय, नंतर सी आलं. आता सी आलं याचा अर्थ तुमचा डी नंतरचा जो पार्ट आहे तो येणार, इथं येणार नाही, तो कोणता हा येणार नाही. म्हणजे तुमचं राहिलं आता डी, इथं सी, नंतर आता पुढचं आणि नंतर पुढचं. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण पाहिलं, हे एक वाक्य, याला एक क्रमांक, 2 नंबरचं वाक्य, ऑल्दो नॉट द लॉंगेस्ट रिव्हर द, म्हणजे ती इतर नद्यांसारखी लांब नाही. द रिओ ग्रँड इज द मोस्ट इम्पॉर्टंट रिव्हर इन अमेरिका, ही एक महत्त्वाची नदी. आता पुढचा मुद्दा आहे. मग राहिलं आता तुमचं कोणतं सांगा, DCBA आणि DCAB. आता उत्तर याच्यापैकी बी आणि ए मध्ये उत्तर करायचं. बट अनलाईक अदर रिव्हर्स इट इज नॉट युज्ड फॉर शिपिंग आणि हावेवर इट इज इम्पॉर्टंट इज प्रायमरीली फॉर इट्स लोकेशन. पण आता दोन्ही वाक्यांचं कॉम्बिनेशन कसं करायचं. बट अनलाईक अदर रिव्हर्स इट इज नॉट युज्ड फॉर शिपिंग. मग ही नदी जरी अमेरिकेत असली आणि सर्वात लांब नसली तरी ती शिपिंगसाठी वापरत नाही. म्हणजे तुमचं उत्तर काय सांगा, या ठिकाणी बी नंबरचं उत्तर आहे, म्हणजे 3 नंबरचा. आणि सगळ्यात शेवटी तिचा उपयोग काय, त्या नदीचा उपयोग कशा करता करतात. मग ती ठीक आहे, परंतु ती लांब नसली आणि जहाज हाकलण्यासाठी वापरत नसली तरी तिचं लोकेशनसाठी, तिच्या निसर्गरम्य वातावरणासाठी मात्र ती प्रसिद्ध आहे. शेवटचं, हावेवर इट इज इम्पॉर्टन्स इट्स इम्पॉर्टन्स इज प्रायमरीली फॉर इट्स लोकेशन. आणि तिच्या लोकेशनचा उपयोग आहे. आणि म्हणून या ठिकाणी उत्तर तुमचं DCBA उत्तर. आणि म्हणून परीक्षेमध्ये जर तुमचं असं जर कुठं जर सुरू आलं, हे असं जर सुरू आलं तर तुम्हाला विषय काय मांडलाय तो कळायला पाहिजे आणि त्या सिक्वेन्सनुसार तुमचं उत्तर आलं पाहिजे. आता वाक्यात बट आणि नंतर हवेवर, बट म्हणजेच काय, परंतु, परंतु नंतर तरी सुद्धा येईल तुमचं, म्हणजेच कंजंक्शनचा सिक्वेन्स कसा येईल, आधी बट आहे आणि नंतर हवेवर येईल. परंतु जर म्हणलं तर नंतर पुढे तरी सुद्धा त्याच्यामध्ये आणखी काहीतरी भर टाकणार आहे, म्हणून लास्टला तुमचं उत्तर येईल ते शेवटचं, म्हणजे हे ए नंबरचं. आता पुढचा मुद्दा आहे क्लोज टेस्ट. आता क्लोज टेस्टवरती तुम्हाला एकूण 3 ते 4 मार्क्स येतं. हा प्रश्न थोडासा किचकट आहे, म्हणजे बाकीच्या यासारखा. आता याला तुमची होकॅबलरी महत्त्वाची, किंवा क्लोज टेस्ट नेमकी भानगड काय असते आणि ह्या क्लोज टेस्टमध्ये तुम्हाला येणारे प्रश्न येतं ते प्रश्न कुठल्या प्रकारचे दिल्याचं काही तपासच नाही. पहिली गोष्ट, रिकामी जागा भरण्यासाठी नाऊन आहे, ॲडव्हर्ब आहे, ॲडजेक्टिव्ह आहे, प्रिपोजिशन आहे, कोणतं पण येऊ शकतं. आणि क्लोज टेस्टला तसं बँकिंगसारखं 5-5 रिकाम्या जागा देत नाहीत ते, तर तुम्हाला एखादी रिकाम्या जागा देतील आणि एखाद्या रिकाम्या जागेवरती तुम्हाला योग्य तो शब्द भरायला सांगतील. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या प्रकारात रिकाम्या जागी योग्य तो शब्द भरायला सांगितला तो, यासाठी एखाद्या उत्तरात 5 ते 10 रिकाम्या जागा दिल्या जातात, किंवा फक्त एकच वाक्य व एकच रिकामी जागा असते. वाक्याच्या अर्थानुसार योग्य तो शब्द तुम्हाला त्या ठिकाणी भरावा लागतो. आता हा एक नमुना सांगितलाय. हा प्रश्न पूर्णपणे IMP स्वरूपात तुम्हाला देत नाही, कारण हे तुमच्या आणि माझ्या हातात नाहीची पहिली गोष्ट. कारण याच्यावरती प्रश्न कोणता येईल याच्याविषयी कुठल्याच प्रकारचं नाही. लाखो शब्द आहेत इंग्लिशमध्ये, त्या इंग्लिशमधल्या कोणत्या शब्दापैकी काय येईल हे सांगता येत नाही. पण तरी जनरली आपल्या ओळखीच्या ग्रामरमधलाच हा काहीतरी प्रकार असतो. आणि प्रिपोजिशन असेल, ॲडव्हर्ब असेल, ॲडजेक्टिव्ह असेल, याच्यावरती सर्वात जास्त प्रश्न असतात. मग या ठिकाणी येतं पहा, ही डज नॉट हॅव डॅश मनी टू पे हिज रेंट धिस मंथ. आता हे जे वाक्य आहे, ह्या वाक्यात तुम्हाला रिकाम्या जागा वापरायचं आहे, सम, एनी, ऑल आणि लिटल. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, वाक्यात वापरलंय नॉट. मग वाक्यात जर नॉट वापरलंय तर मला सांगा, तुमच्या वाक्यातच जर नॉट आहे तर या ठिकाणी हे नॉट आहे म्हणजेच तुमच्या वाक्यात लिटल येणार नाही. कारण का, नॉट म्हणजे निगेटिव्ह वर्ड आहे. या ठिकाणी सुद्धा काय सांगा, निगेटिव्ह वर्ड आहे, निगेटिव्ह वर्ड. आणि क्लोज टेस्ट साधारणतः तुम्हाला 2 मार्क्ससाठी. मग आता आपण पाहिलं आतापर्यंत 7 मार्कांचा हा सिलेबस आपण पाहतोय. तर मला सांगा, आता या ठिकाणी इथं नॉट आहे. मग नॉट जर आहे तर आता राहिलं फक्त याच्यामध्ये 2 याचे फरक. आता ऑल हा शब्द सर्वच्या सर्व अर्थाने, जर तो ऑल हा शब्द जर पॉझिटिव्ह आहे तर तो निगेटिव्हवर वापरू शकत नाही. ऑलचा अर्थ काय सांगा, सर्वच्या सर्व 5 झाले. इथं नॉटचा संबंधच नाही. पहिली गोष्ट, हा तुमचा शब्द येऊ शकत नाही. राहिला कोणता, सम आणि एनी. हे सेंटेन्स तुमचं IMP. बाळांनो, जर तुम्हाला प्रश्न विचारला या टाईपचा तर सम आहे पॉझिटिव्ह आणि एनी आहे निगेटिव्ह, म्हणून तुम्हाला वाक्यात वापरावं लागेल तुमचं फक्त आणि फक्त निगेटिव्ह एनी. आणि जर असं वाक्य जर असेल, आय हॅव डॅश बुक्स टू रीड, असं जर वाक्य आहे तर आता मला सांगा, मी सम आणि एनी पैकी काय वापरू तेवढं मला सांगा. सम आणि एनी पैकी काय सांगा, पटकन सांगायचं. सम आणि एनी पैकी काय वापरायचं सांगा मला.
इथं वापरायचं सम, कारण वाक्यामध्ये सम कधी असतं होकारदर्शक वाक्य असेल तर. आय हॅव डॅश डॅश बुक्स टू रीड. आणि लक्षात ठेवा जर नॉट असेल या ठिकाणी तर नॉट बरोबर कोण असतं, एनी असतं. नॉट बरोबर एनी, होकारदर्शक सम. दुसरा मुद्दा, द मिनिस्टर हॅज या ठिकाणी परत पुन्हा पुढचा प्रश्न सांगतो मला. द मिनिस्टर हॅज assured that the scheme to provide free 5 kg ration per month will be dash soon. आता मला सांगा मिनिस्टरने तुम्हाला काय दिले सांगा, आश्वासन दिले की आम्ही लवकरच 5 किलो राशन तुम्हाला देऊ आणि त्याची अंमलबजावणी करू. अंमलबजावणी सांगा लवकर. अंमलबजावणीसाठी शब्द सांगा लवकर पटकन. अंमलबजावणी. अंमलबजावणीसाठी तुम्हाला उत्तर सांगायचं आहे. इम्प्लिमेंटेड, परफॉर्म्ड नसतं. कुठल्याही शासकीय नियमांची अंमलबजावणी असते. ठीक आहे. क्लोज टेस्ट या टाईपचा प्रश्न असतो आणि क्लोज टेस्ट तुमचं कोणी काही घेऊ पण शकत नाही, कारण का लाखो प्रकार शब्द येतं आणि लाखो प्रकार शब्दामध्ये क्रियापद ॲडजेक्टिव्ह काही पण येऊ शकतं. ओके ठीक आहे. आता झाला तुमचा 2 नंबरचा. आता पुढचा प्रश्न आहे, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. द मोर सी हर्ड द डॅश 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 इट वॉज टू बिलीव द जॉब वॉज फॉर रिअल. आता द मोर सी हर्ड द डॅश डॅश इट वॉज वॉज टू बिलीव द जॉब वॉज फॉर रिअल. आणि मग या ठिकाणी रिकामी जागा काय, जेवढं जास्त ती मोर सी हर्ड जिने तेवढं जास्त ऐकलं ते तेवढंच कठीण होतं, तेवढंच अधिक कठीण होतं त्याच्यावरती विश्वास ठेवणं, तेवढंच कठीण होतं विश्वास ठेवणं. आणि हा प्रश्न जो आहे तर हा प्रश्न ॲडजेक्टिव्हचा आहे. सगळ्या लेकरांनी जरा लक्ष द्या, हा प्रश्न डिझाईन कसा केला आहे. आणि ही रचना आहे दची. आता मी तुम्हाला 2 गोष्टी सांगतो, याच्यातला कोणता जरी प्रश्न आला तरी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. द फक्त सुपरलेटिव्ह डिग्री बरोबर असतं, हा जरा गैरसमज डोक्यातून काढून टाका. आणि द हे सेकंड फॉर्म बरोबर पण असतं, हा नियम लक्षात ठेवा. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, द डीपर यू गो द कूलर यू फाइंड. बाळांनो इथं जर द नंतर या ठिकाणी ॲडजेक्टिव्हचा सेकंड फॉर्म असेल तर तुम्हाला द नंतर इथं ॲडजेक्टिव्हचा सेकंडच फॉर्म पाहिजे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा. द डीपर आणि द कूलर, त्याप्रमाणे तुमचं उत्तर येईल. उत्तर सांगा लवकर. उत्तर सांगा लवकर. उत्तर सांगा लवकर. झालं. इथं जर मोर आहे इकडे सुद्धा तुमचं काय सांगा, हार्डर येईल. त्याचं उत्तर सेकंड फॉर्म मध्ये येईल. इकडं हार्डर. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. देअर इज अ डॅश डॅश स्टोरीज फॉर किड्स ऑनलाईन. आता या ठिकाणी देअर इज डॅश डॅश स्टोरीज फॉर किड्स ऑनलाईन. लार्जर, देअर इज अ लार्ज स्टोरीज. देअर इज अ लार्ज स्टोरीज. काहीतरी चुकीचं आहे इथं बरं का. हा प्रश्न जो 4 नंबरचा आहे ना, या 4 नंबरच्या प्रश्नामध्ये काहीतरी चुकीचं आहे. देर इज अ लार्ज स्टोरीज. लार्ज नाही, इथं स्टोरीज अनेक वचन न्यायला पाहिजे, स्टोरी यायला पाहिजे, कारण अनेक वचन म्हणलं तुमचं येऊ शकत नाही. आणि हे मूळ रूप आहे लक्षात ठेवा. लार्जर तर येऊ शकत नाही, लार्जली येऊ शकत नाही. मग या ठिकाणी येतं लार्जली तर ॲडवर्ब नाहीची पहिली गोष्ट, ॲडवर्बचा काही संबंधच नाही पहिली गोष्ट. मग या ठिकाणी इथं हे शब्द, मग जर म्हणलं तर मूळ रूप यायला पाहिजे, पण हे स्पेलिंग चुकलं लक्षात ठेवा. स्टोरी हा शब्द इथं स्टोरी, कारण इथं काहीतरी चुकलेलं आहे इथं. कारण जे स्कॅन केले ना किंवा जे प्रश्नपत्रिकेतून आपण घेतलेलं आहे त्याच्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे. मग या ठिकाणी इथं जर लार्जेस्टच आहे इथं द असतं, लार्जर असतं तर दॅन असतं. आणि तुलना पण असते कोणाबरोबर, तुलनाच आहे. मग देअर इज अ लार्ज स्टोरी फॉर किड्स ऑनलाईन. मग त्या ठिकाणी एक कथा आहे मोठी, तर त्या ठिकाणी इथं लार्ज यायला पाहिजे, स्टोरीज नाही यायला पाहिजे. मग इथे तुमचं उत्तर येईल STORIS. काहीतरी चुकीचं आहे स्पेलिंगमध्ये, इथं लार्ज येईल याचं उत्तर. कारण नंतर तुमचं द जर असतं तर लार्जेस्ट असतं, दॅन असतं तर लार्जर असतं. इथं तुमचं बरोबर तुमचं लार्जेस्ट येईल फक्त, दुसरं काही येणार नाही पहिली गोष्ट. द ग्रेट मॉन्युमेंट्स विच एन्शंट इजिप्त इज स्टील सेलिब्रेटेड फॉर रिफ्लेक्ट द डेप्थ अँड ऑफ डॅश डॅश इजिप्शियन कल्चर. आता सगळ्यात पहिली गोष्ट, हा इंडियन कल्चरच्या बाबतीमध्ये सुद्धा प्रश्न आला आहे आणि इजिप्तच्या बाबतीमध्ये पण आला आहे. आता या ठिकाणी पहा,
द ग्रेट मॉन्युमेंट्स विच एन्शियंट इजिप्ट इज स्टील सेलिब्रेटेड. मग ज्यासाठी ग्रीक अजूनही सेलिब्रेटेड आहे म्हणजे प्रसिद्ध आहे, या शब्दाचा अर्थ पहा. सेलिब्रेटेड म्हणजे पॉप्युलर, फेमस. फेमस म्हणजेच प्राचीन स्मारकांसाठी इजिप्त अजूनही, हा प्रश्न लक्षात ठेवा बरं का, तुम्हाला सिमिलर वर्डसाठी येऊ शकतो. सेलिब्रेटेडचा अर्थ होतो पॉप्युलर, फेमस. फॉर रिफ्लेक्ट द डेप्थ अँड ऑफ डायजॅश इजिप्शियन कल्चर, म्हणजेच इजिप्तचं कल्चर, त्याचं वैभव त्यांच्या त्या स्मारकांमधून दिसतं. आणि वैभव या शब्दासाठी किंवा त्यांचं संपन्नता, ज्याला आपण विशालता, संपन्नता म्हणतो, तर त्यासाठी इजिप्त प्रसिद्ध आहे त्यांच्या स्मारकांसाठी. तर यासाठी तुम्हाला या ठिकाणी एक शब्द योग्य रीतीने वापरायचा आहे. तो शब्द कोणता आहे तेवढं सांगा मला. तो शब्द कोणता आहे सांगा. आता जर प्रसिद्धी असेल तर प्रसिद्धी कोणाबरोबर आहे सांगा. वैभवाबरोबर आहे. तुमच्याबरोबर वैभव नसेल तर प्रसिद्धी कशी. मग या ठिकाणी इन्फेरिटी म्हणजे कमतरता, म्हणजेच काय, दुसऱ्यापेक्षा मी कनिष्ठ दर्जाचा आहे बा, मी कमकुवत आहे, ही भावना असते. मोनोटोनस म्हणजेच काय, एकसुरीपणा नाही आहे त्याच्यात. मग कोणतं आहे तुमचं सांगा. ग्रँड्युअर, वैभव. म्हणजे बाकीचे शब्द अर्थाने बसलंच नाहीत ना पहिली गोष्ट. जर तो पॉप्युलर आहे त्याला वैभवच असणार आहे. बाकी दुसरा शब्द एक शब्द आहे. आणि हा इंडियन कल्चरला पण आला बरं शब्द, MPSCला पण आलाय आणि तुम्हाला पण आलाय. ग्रँड्युअर हा शब्द IMP करा. हा शब्द तुम्हाला उद्या पण येऊ शकतो. हे 5 नंबरचं वाक्य तुम्हाला IMP. दुसरा मुद्दा आहे, चूज द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ड टू फिल इन द ब्लँक. द डॅश लायन अटेम्प्टेड अँड अटॅक ऑन द व्हिलेजर, म्हणजेच एकदम भयानक सिंहाने गावकऱ्यांवरती हल्ला केला. मग भयानक सिंहाने जर गावकऱ्यांवरती हल्ला जर केला तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या सिंहाच्या बद्दल माहिती सांगणारा शब्द या ठिकाणी वापरावा लागेल. हे जर नाऊन आहे तर नाऊनच्या आधी शब्द जो येईल तो त्याची माहिती सांगणारा शब्द असतो ॲडजेक्टिव्ह. मग ॲडजेक्टिव्ह जर असेल तर मला सांगा तो उत्तर काय येऊ शकतं. काय येऊ शकतं. मग लायन जर आहे तर ॲडजेक्टिव्ह NESS प्रत्यय, NESS प्रत्यय असतो नाऊनचा. मग हा शब्द फिरोशियस हे जर ॲडजेक्टिव्ह आहे, ॲडजेक्टिव्हचं नाऊन तयार करण्यासाठी तुम्ही जोडता NESS प्रत्यय. आणि LY प्रत्यय असतो ॲडव्हर्बचा. आणि फेरोसिटी हा शब्द ITY जर जोडलं तर या ठिकाणी हे परत नाऊन होत असतं. आणि OS जर जोडलं तर हा शब्द ॲडजेक्टिव्ह असतो. हे तुमचं उत्तर आहे ॲडजेक्टिव्ह. ओके, झालं. आता पुढचा मुद्दा आहे, चूज द वन दॅट बेस्ट फिट्स द ब्लँक प्लेस. योग्य रीतीने ब्लँक प्लेसवरती शब्द भरा. डॉक्टर अब्दुल कलाम वॉज अँड डॅश डॅश सायंटिस्ट. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इमिनंट हा शब्द आहे आणि हा प्रश्न इथे ठेवा काळजात. जर प्रश्न इमिनंट हा शब्द आला तर प्रसिद्ध या अर्थाने, म्हणजे सर्वदूर ज्यांची कीर्ती पसरली अशा शब्दासाठी. तर इमिनंट शब्दाचा अर्थ मला सांगायचा आहे, तो कोणता आहे तेवढं मला सांगायचं. इमिनंट शब्दाचा अर्थ फेमस. फेमस हा एक शब्द EMINENT इमिनंट शब्द आहे. आणि IMP करा, IMP करा. इमिनंट शब्द आहे, IMP करा. कोणता हा. त्यानंतर चूज द वन दॅट बेस्ट फिट्स द ब्लँक प्लेस. डू नॉट वरी हार्ड वर्क अँड परसिवरन्स विल डॅश डॅश पे डिव्हिडंड्स. डिव्हिडंड्स कुठं असतात सांगा. डिव्हिडंड्स म्हणजे फायदा, लाभ. कठीण परिश्रमाचा शेवटी लाभ मिळतो माणसाला. या ठिकाणी वापरायचे तुम्हाला ॲडव्हर्ब वापरायचे. आणि ॲडव्हर्बचा अर्थ काय सांगा. डू नॉट वरी हार्ड वर्क अँड परसिवरन्स, म्हणजेच कठीण परिश्रम आणि केलेल्या कामाचा पाठलाग किंवा कामाचा केलेला पाठलाग शेवटी तुम्हाला डिव्हिडंड्स देऊन जाईल. तुम्हाला शेवटी त्याचा लाभ मिळेल. मग अर्थ काय वाक्याचा. मग या ठिकाणी पे डिव्हिडंड्स, पे हे व्हर्ब आहे आणि व्हर्बच्या अगोदर
व्हर्बच्या अगोदर तुम्हाला ॲडव्हर्ब वापरायचं आहे आणि सरते शेवटी तुम्हाला लाभ मिळेल या ठिकाणी इव्हेंच्युअली. पर्याय क्रमांक 4 तुमचं. इव्हेंच्युअलीचा अर्थ होतो शेवटी, लास्टला. इव्हेंच्युअली या शब्दाचा अर्थ आहे, 8 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा अर्थ आहे शर्ते शेवटी. हार्डली म्हणजे क्वचित प्रसंगी. हार्डली कसं काय येऊ शकतं? हार्डलीचा अर्थ काय सांगा? क्वचित प्रसंगी. त्यानंतर रिअली खरोखर, आणि लेटर नंतर, आणि इव्हेंच्युअली काय? सर्वात शेवटी. आता मी तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो. जर तुम्हाला हार्डली आणि हार्डमध्ये जर फरक जर विचारला तर उत्तर काय द्यायचं? आणि मी तुम्हाला ॲडव्हाइसबद्दल पण सांगतो. बाळांनो, ॲडव्हाइस ADVICE हे नाऊन आहे आणि ADVISE हे व्हर्ब फॉर्म आहे. म्हणजे जर कर्ता म्हणून जर आलं तर वरचं येईल ॲडव्हाइस नाऊन, आणि क्रिया कर्त्यानंतर आलं तर ADVISE येईल. ते याचा अनेक वचन होत नाही. तुम्ही याचा अनेक वचन ॲडव्हाइसेस जर केलं तुमचं कामच झालं. कारण ॲडव्हाइसेस हा शब्दच नाही पहिली गोष्ट, कारण ते अनकाउंटेबल नाऊन आहे. ओके, ठीक आहे. मग ॲडव्हाइस हा शब्द व्हर्ब आहे. मग कर्त्यानंतर वापरायचं ठरलं तर व्हर्ब. पण जर षष्टी असेल, समजा माय हा शब्द आहे, मग माय नंतर जर वापरायचं ठरलं तर तुम्ही वापरू शकता व्हर्ब किंवा नाऊन, कारण माय नंतर वस्तू असते, वस्तू नाम असते. म्हणून या ठिकाणी इथं तुमचं येईल ॲडव्हाइस. हे उत्तर येईल तुमचं ADVICE. इथं तुम्हाला यस जे दिलं आहे हे व्हर्बचा हे, आणि त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी मी जे हार्डली आणि हार्डमधलं सांगितलं फरक. आता या ठिकाणी हार्डचा अर्थ आहे खूप, 1 नंबर, आणि 2 नंबरचा अर्थ आहे त्या ठिकाणी हार्डली, जवळ जवळ, जवळ जवळ नाहीच, जवळ जवळ नाहीच. मग आता उत्तर कोणतं लिहायचं? मग इथं जर मी म्हणलं तुम्हाला ही वर्क्स व्हेरी डॅश डॅश डॅश, तो खूप डॅश डॅश काम करतो, तर उत्तर सांगा मला, हार्डली का हार्ड? हार्डली का हार्ड? पटकन सांगायचं. हार्डली का हार्ड? पटकन सांगायचं लवकर. तुमचा हे वापरा, तुमचं 360 वरती पहा, दिसून जाईल क्लिअर कट. इकडून काही प्रॉब्लेम नाही. द कॉम्प्युटर looks new. It has dash dash been used. तुमचा कॉम्प्युटर नवीनच दिसतोय. मला असं वाटतं तुम्ही त्याला जवळजवळ काय केलेलं नाही सांगा, डॅश डॅशच केलेलं नाही. मग तो उत्तर सांगा, हार्डली का हार्ड? उत्तर सांगायचं लवकर. हार्डली का हार्ड? हार्डली का हार्ड? कॉम्प्युटर नवा दिसतोय याचा अर्थ वापरलेला नाही, म्हणजे नाही अर्थाने वापरलंय हार्डली, आणि खूप अर्थाने मात्र हार्ड असतं. ॲडवाइस बद्दल लक्षात ठेवा, तो प्रश्न येईल तुम्हाला परीक्षेला. बरं, दुसरा एक असं आहे की विद्यार्थी मला म्हणले होते किंवा आमच्याकडं आमच्या परीक्षा चालू आहेत, अमुक हे, तर थोडासा डिस्काउंट द्या, कारण काही मुलांचे ॲडमिशन बाकी व्हायचे चालले. तर आपण आपल्या सगळ्या कोर्सेसवरती जो 60% डिस्काउंट दिला आहे, 60%, तर मी तो अजून 4 ते 5 दिवस ठेवतोय, कारण विद्यार्थ्यांची डिमांड आहे की तुम्ही आमच्या परीक्षा उद्या, मग आम्हाला परत बॅचेस घ्यायच्या आहेत, कोणाला ग्रामसेवक घ्यायची, कोणाला काय घ्यायचं काय. तर हा डिस्काउंट मी फक्त स्वातंत्र्य दिनानिमित्त ठेवला होता, पण तो पुढे मी कंटिन्यू करतोय. तर अजून 4 ते 5 दिवस तुम्हाला डिस्काउंट त्या ठिकाणी राहील. आता या ठिकाणी 8 नंबरचा प्रश्न आपला झाला इव्हेंच्युअलीचा. दुसरी गोष्ट, कंप्लीट द बिलो सेंटेन्स विथ द मोस्ट करेक्ट ऑप्शन. द बिझनेसमॅन इज सो अँक्शियस because of his losses that he can dash dash sleep these days. तो जो आहे ना बिझनेसमॅन, त्याला झोपच येत नाही रात्रीची, तर मग या ठिकाणी कंप्लीट द सेंटेन्स म्हणलं तर बिझनेसमॅन इज सो अँक्शियस बिकॉज ऑफ हिज लॉसेस दॅट ही कॅन डॅश डॅश स्लीप दीज डेज. त्याला एवढा तोटा झालाय की तो झोपूच शकत नाही रात्री. उत्तर सांगा लवकर, उत्तराचं काय सांगा, उत्तर काय? 9 नंबरचं उत्तर आहे, उत्तर सांगायचं. जवळजवळ झोपूच शकत नाही तो. आता झालं होतं, आताच हार्डली चाला प्रश्न. तुम्ही एक विचार करा, सोपा आहे का अवघड आहे? क्लोज टेस्ट सोपा टॉपिक आहे, पण ते कसं आहे की डिपेंड करतं तुम्ही कसं घेता त्याला, त्याच्यावरती. मग या ठिकाणी हार्डली, मग डीपली कशाला? जर लॉस झालाय तर मग तो फ्रिक्वेंटली म्हणजेच काय, फ्रिक्वेंटली वारंवार झोपू शकतो असं होतं का? लॉस झाल्यावर तुम्ही लगेच पटापट झोपणार का? लगेच पटकन आली असं नसतं ना, झोपू शकत नाही. माय स्पोर्ट्स टीचर स्पोक काइंडनेस
टू मी व्हेन आय वॉज ट्रबल्ड. मग माझ्या स्पोर्ट टीचरने माझ्याशी हळूवार संवाद केला ज्यावेळेस मला खूप त्रास होत होता किंवा मी ज्यावेळेस त्रासलो गेलो होतो त्यावेळेस मला त्याने कम्फर्ट दिला किंवा हे केलं. पण लक्षात ठेवा, यू आर टॉकिंग अबाउट स्पोक, म्हणजेच तुम्ही स्पोकबद्दल बोलताय. मग लक्षात ठेवा, स्पोक ही क्रिया आहे आणि तुम्ही काइंडनेस हा जो शब्द आहे, काइंडनेस हा शब्द वापरला आहे ॲडजेक्टिव्ह. मग नाम वापरलं आहे. मग या ठिकाणी यू आर पुढचं काइंडनेस इथं लिहिलं चालेल बा, हे नाऊन आहे कारण षष्टीनंतर नाऊन नसतं, हे बरोबर आहे. पण बाळांनो मला एक सांगा की त्याची बोलण्याची क्रिया आहे कशी? हळुवारपणे बोलला, दयाळूपणे बोला. उत्तर काय आलं पाहिजे सांगा? उत्तर काय आलं पाहिजे? कारण ॲडव्हर्बची गरज आहे आणि तुम्ही वापरलाय तिथं नाऊन. काइंडली हे ॲडव्हर्ब आहे. बोलण्याची प्रक्रिया आय बरोबर हॅव असतं आणि ही बरोबर हॅज असतं. ओके ठीक आहे, काही झालं असलं तिथं कुठं तर ते राहू द्या, काय लक्षात न घेऊ एवढं. आय वॉज ट्रबल्ड. ठीक आहे.